हॅलो. हा सर. टायटल टाकून झालं असेल तर हँड राईज करा. आपण हे करूया. ओके, रेकॉर्डिंग चालू करतो. बाकी रेकॉर्डिंगचे व्हिडिओ हा बोला सर. रेकॉर्डिंगचे व्हिडिओ मिळालेत का सर्वांना? हो हो ओके, ठीक आहे. ग्रुपला लिंक टाकली होती, त्याच्यामध्ये आहेत ते. हो ओके. सर, मला एक विचारत होतं आता. खाली तुम्ही जे मार्क केलं ब्लॅक कॅन्डल, सॉरी, हम्म, ब्लॅक हम्म, कलरची लाईन, ती हम्म. आयडियम आहे का तो खाली? नाही नाही, आयडियमचा नाही, याचा काही संबंध नाही. ती कोणी मार्क केलं का माहित नाही. मी आता सेटअपवर आलोय, मला नाही माहित. ओके. टायटल टाकलं सर्वांनी, कॅन्डल रेंज थ्युरी. आयडियम तुम्हाला मार्किंग करायचं दाखवलं की कालच्या सेशन मध्ये प्रॉपर. होय होय, मी मार्किंग केलेलं तुम्हाला मी फोटो पाठवला. ओके, पाठवलेलं का? होय होय, चालतंय, ठीक आहे. आपण चेक करूया नंतर. ओके. चालेल. कॅन्डल रेंज थ्युरी. कॅन्डल रेंज थ्युरी म्हणजे काय तुम्हाला सांगतो. अशी एक कॅन्डल मार्क केली जाते, त्याच्यामध्ये एक अशी कॅन्डल असणार आहे तुमच्यात थोडकी. ओके. मारोबोजो कॅन्डल माहिती आहे सर्वांना? येस. मारोबोजो म्हणजे अशी बॉडीने जाड असणारी कॅन्डल. ओके, झाड. ओके. बॉडीने जाड असणारी कॅन्डल. ठीक आहे, अशा टाईप. ओके. ओके. त्याच्यानंतर ना बुलिश सेडची कशी असणार आहे, ग्रीन टाईप. ग्रीन आणि ब्लॅक दोन्हीला पण ट्रेड घेता येतात. ओके, कसे घ्यायचे काय हो. घ्यायचे तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. कॅन्डल रेंज थ्युरी टायटल आहे. कॅन्डल रेंज थ्युरी म्हणजे थोडक्यात तिचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो सीआरटी आहे. ओके, सीआरटी हाय, ART लो. सीआरटी लो. सीआरटी हाय, सीआरटी लो ती कॅन्डल असते. त्या कॅन्डलचा लो आणि हाय मार्क करायचा असतो. ओके, हा कॅन्डलचा सीआरटी लो आहे, हा कॅन्डलचा सीआरटी हाय आहे. ओके, ओके. ह्या पण कॅन्डलचा तसंच आहे. हाय हा वरतीच असतो, बरोबर ना? कॅन्डल ग्रीन असेल तर हो हाय हो. बदलणार आहे का? नाही. नाही बदलणार. ओके, मग ही कॅन्डल आपण अशी मार्क केली आहे, आणि ही कॅन्डल एक आपण अशी मार्क केली. हा खालचा जो मार्किंग केला तो सीआरटी लो आहे, वरचा जो मार्किंग केला तो सीआरटी हाय आहे. ओके, हे कसं, हा सीआरटी हाय, हा सीआरटी लो. ओके, ब्लॅक कॅन्डल. ओके, आणि हा सीआरटी हाय, सीआरटी लो, ग्रीन कॅन्डल. ओके, आता बघा, हो. ज्या वेळेला मार्केट पडत असते, बरोबर आहे, मार्केट हा. ज्यावेळेला पडत असते त्यावेळेला कोणती कॅन्डल तयार करते मार्केट? ब्लॅक. ब्लॅक कॅन्डल तयार करते, बरोबर आहे काय? मग एक हो. नंबरला जी ब्लॅक कलरची जी कॅन्डल आहे ती कोणत्या ट्रेंड मध्ये वापरणार तुम्ही? ही बुलिश ट्रेंड असताना रिव्हर्स पुलबॅक येतो त्यामध्ये. हा, बुलिश ट्रेंड ज्या वेळेला असेल त्यावेळेला ब्लॅक कॅन्डल तुम्हाला काय करायचे, फाइंड करायचे. ओके, मी इकडे बुलिश टाकतो. ओके, इकडे मी बुलिश टाकतो. ठीक आहे, बुलिश ट्रेंड असताना तुम्हाला कोणती कॅन्डल फाइंड करायची? ब्लॅक. ब्लॅक. ओके, आणि ज्या वेळेला बेरिश ट्रेंड असतो त्यावेळेला कोणती कॅन्डल तुम्हाला ग्रीन. फाइंड करायचं असतं? ग्रीन. ग्रीन. ओके, ओके. ग्रीन. ठीक आहे, आता बघा, एक तुम्हाला हे, एक काम करा, हे ड्रॉइंग करा. स्क्रीनशॉट सर ग्रुपला जरा शेअर केलं तर बरं, कारण करतो, एकच मिनिट करतो. हा कॅन्डलचा 50% भाग असणार आहे इथला. 50% द्यायचं राहिलं. 50% सीआरटी टाकायचं. 50% सीआरटी.
हे ड्रॉइंग करा आणि हँडराईज करा, मग आपण पुढे जाऊ. ओके, चालेल. स्क्रीनशॉट पण सर शेअर करा. हो करतो, काय प्रॉब्लेम नाही. स्क्रीनशॉट टाकतो मी ग्रुपला, काय प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा हे ड्रॉइंग करा, ड्रॉइंग केलेलं महत्व आहे, स्क्रीनशॉटवर नाही जगायचं. नाही मोबाईल बरोबर. ड्रॉइंग केल्यानंतर ना हँडराईज करा. कालचा व्हिडिओ केला नाही अपलोड सर? कालचा व्हिडिओ केला असणार किंवा उद्या मिळेल तुम्हाला लिंक त्याची. ओके सर, थँक्यू. मागच्या सेशनची मिळालीत ना तुम्हाला? हो सर, एक हो, मॅडम. मिळाला सर. आज कालचं फक्त मिळालं नाही. तीन मिळाले असतील मला वाटते. हो, हो. मिळाले. होतील ते त्याची म्हणजे अपलोड होताना ते रेकॉर्डिंग ते जरासा वेळ लावतं, पण होईल, काय प्रॉब्लेम नाही, मिळेल तुम्हाला. ठीक आहे, ड्रॉइंग झालं असेल तर हँडराईज करा. ओके, ठीक आहे. आता बघा, मार्केट ज्या वेळेला अप ट्रेंड असेल त्यावेळेला तुम्हाला कोणत्या कलरच्या कॅन्डलकडे फोकस करायचं? ब्लॅक. ब्लॅक. ओके, मार्केट ज्या वेळेला अप ट्रेंड असेल त्यावेळेला तुम्हाला ब्लॅक कॅन्डलकडे फोकस करायचं. ओके, आणि Okay. मार्केट ज्या वेळेला डाऊन ट्रेंड मध्ये असेल त्यावेळेला तुम्हाला कोणत्या कॅन्डलकडे फोकस करायचं? ग्रीन. ग्रीन कलरचा. ओके, बघा आता हे सगळं ड्रॉइंग झालं असेल तर तुम्हाला मी एक फ्रिक्वेन्सी दाखवतो. ठीक आहे, ही सीआरटी जी थिअरी आहे ती कशावर अवलंबून आहे तुम्हाला सांगतो मी. परवा तुम्हाला एक कॅन्डल थिअरी शिकवलेली. ओके, हो. कॅन्डल थिअरी शिकवलेली परवा तुम्हाला मी. ती काय सांगते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला मार्केट अपट्रेंड असतं, मार्केट अपट्रेंड जर असेल तर मॅन्युप्युलेशन कोणत्या साईडला होणार आहे? डाऊन साइड. खालच्या साईडला. हा, ते लिहून घ्या. मार्केट ज्यावेळेला अपट्रेंड असेल त्यावेळेला मॅन्युप्युलेशन खालच्या साईडला होणार आहे, म्हणून तिथे मॅन्युप्युलेशन खालच्या साईडला होणार आहे. याचा मार्केट खाली चाललंय, याचा अर्थ ती कॅन्डल कोणती बनवावं लागले? ब्लॅक बनवावं लागले. ओके, ब्लॅक बनवा लागले. ब्लॅक बनवावं लागले, आणि ब्लॅक बनवल्यानंतर ते काय करणार असते? मॅन्युप्युलेशन करणार असते, लक्षात घ्या. आणि तो जो सीआरटीचा जो थिअरीचा जो हे आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये जे काही लपलंय ते इकडे तुम्हाला दाखवले बघा. त्याच्या आतमध्ये काय लपलंय? डिस्ट्रीब्युशन. एएमडी लपला, एएमडी. पूर्ण एएमडी लपलेला असतो त्या सीआरटी मध्ये. ओके, हो. त्या सीआरटी कॅन्डल मध्ये पूर्ण एएमडी लपलेला असतो. ठीक आहे, एएमडी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे ना? हो सर. हा, एएमडी म्हणजे अक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन अँड डिस्ट्रीब्युशन. हा एरिया अक्युमुलेशन आहे, हा एरिया मॅन्युप्युलेशन आहे, आणि हा एरिया डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, हो सर. मग या केसमध्ये जेव्हा पण तुमच्याकडे अपट्रेंड असतो त्यावेळेला मॅन्युप्युलेशन कोणत्या साईडला होतं? खालच्या साईडला. डाऊन साइडला. डाऊन साईडला. मग मार्केट जेव्हा पण असं डाऊन साईडला येत असतं त्यावेळेलाच मॅन्युप्युलेशन होऊन वरती जातं ना मार्केट. येस. म्हणून त्यावेळेला कोणत्या कॅन्डलकडे फोकस करायचं तुम्हाला? ब्लॅक कॅन्डल कडे. ब्लॅक कॅन्डलकडे. ओके, आणि हो, हाच पॉवर ऑफ 3 उलटा जर विचार केला तर तुम्ही ह्याचा, हाच पॉवर ऑफ 3 उलटा म्हणजे काय की मार्केट अक्युमुलेट व्हायला लागलाय, अक्युमुलेट व्हायला मॅन्युप्युलेट झालं, आणि मॅन्युप्युलेट झाल्यानंतर डिस्ट्रीब्युट व्हायला लागलं, डिस्ट्रीब्युट व्हायला लागले. ओके, मग हा पॉवर ऑफ 3 तुमचा कोणता झाला? बुलिश झाला का बेरीज झाला? बेरिश. बेरिश पॉवर ऑफ 3 बघताय त्यावेळेला तुम्हाला कॅन्डल कोणती बघायची असणार? बघ, ग्रीन. ग्रीन. ओके, हा तुमचा पॉवर ऑफ 3 आहे, हा तुमचा पॉवर ऑफ 3 आणि ही वरच्या सीआरटी आहेत. ओके, समजलं इथेपर्यंत सगळं? हो सर. ठीक आहे, आता आपण समजून चालू की अपट्रेंड आहे. ओके, समजून चालू अपट्रेंड आहे. मग अपट्रेंड जर असेल तर कॅन्डल कोणती बघायला लागेल तुम्हाला? ब्लॅक. ब्लॅक. ब्लॅक.
ब्लॅक बघायची कॅन्डल. ओके, मग ती ब्लॅक कलरची कॅन्डल असणार, ती अशा पद्धतीची असणार आहे. ओके, ओके. आणि ती ब्लॅक बघणार आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, जर अपट्रेंड असेल तर मॅनिप्युलेशन कोणत्या साईडला होणार आहे? खालच्या साईडला. खालच्या साईडला. ओके, डाऊन साईड. डाऊन साईडला. मग इथे तुम्ही हा सीआरटी लो जो मार्क केलाय तो इथे कशासाठी असणार तुमची? इथे काय होणार तुमची? मॅनिप्युलेशन. ह्याच्या खाली मॅनिप्युलेशन होणार, बरोबर ना? हा सीआरटी हो, लो हो. मॅनिप्युलेशन आहे, ठीक आहे. आणि हा सीआरटी हाय काय आहे तुमचा? डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन नाही, सीआरटी हाय हा तुमच्याकडे सांगतो मी. सीआरटी हाय, सीआरटी लो आणि सीआरटी इक्विलिब्रियम. ओके, सीआरटी 50%. ठीक आहे, हा 50%चा भाग आहे तुमचा. एकच मिनिट, हा 50%चा भाग आहे, ठीक आहे. आता बघा, हो सर. मार्केट जेव्हा पण अप ट्रेंड मध्ये असतं त्यावेळेला मॅनिप्युलेशन कुठं करणार आहे? बॉटमला करणार आहे, बरोबर ना? बॉटम. येस. बॉटमला करणार आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेला एंट्री तुमची कशी होणार? समजा ही 4 आवरची कॅन्डल आहे, ही 4 आवरची कॅन्डल आहे. ओके, 4 Okay. आवरची कॅन्डल जेव्हा पण असते तिचा लो मार्क करायचा आणि त्याच्यानंतर ना पुढची 4 आवरची कॅन्डल ओपन होते. त्यावेळेला तुम्ही 15 मिनिटावर ज्यावेळेला बघणार त्यावेळेला मार्केट असं असं करत असते. करतंय हो सर. असं करते, याच्या खाली जाते. याच्या खाली गेल्यानंतर ना इकडं असं वरती जाते. त्यावेळेला इथं काय होतं? एमएसएस होतो. एमएसएस. एमएसएस आणि एमएसएस झाल्यानंतर ना कुठला एफयूजी वगैरे काय तर असेल तिकडे, तिथं आल्यानंतर ना ट्रेड टाकायचं. ट्रेड टाकायचा. ही ट्रेड टाकल्यानंतर तुमची काय झाली? ही एंट्री झाली. आणि एंट्री झाल्यानंतर ना पहिला जो टीपी असणार आहे तो काय असणार आहे? 50%. आणि दुसरा टीपी काय असणार आहे तुमचा? हाय. हाय. हे टीपी वरच्या साईडला कोणत्या कॅन्डलला असणार आहेत? ब्लॅक कॅन्डलला. ब्लॅक. ओके, ग्रीन कॅन्डलला कसं असणार आहे? अपोजिट, उलट हायला एंट्री पडणार खायची. हो का, ग्रीन कॅन्डलला कसं पडणार तुम्हाला सांगतो. एकच मिनिट, हाय कॉपी करतो. ग्रीन जेव्हा कॅन्डल असेल त्यावेळेला एंट्री कुठे पडणार आहे तुमची? हायला पडणार. हायला पडणार आहे, बरोबर ना? हो. हायला एंट्री पडणार इकडे. त्यावेळेला 15 मिनिटाला मार्केट असं करत असते. असं केलं वरती जाणार, लिक्विडिटी खाणार ह्या कॅन्डलच्या वरची आणि खाली जाणार आणि एमएसएस देणार. MSS. एमएसएस दिल्यानंतर एफयूजी मार्क करायचा. एफयूजी मध्ये गेलं काय टाकायचं? एंट्री. ही तुमची एंट्री असणार आणि तुमचा एसएल ह्याच्यावरती असणार, ह्या स्विंग पॉईंटच्या वरती. आणि टीपी पहिला कुठला? हा टीपी पहिला तुमचा असणार. ओके, टीपी 1 Okay. आणि हा तुमचा टीपी काय असणार? 2 असणार. 2 असणार. ओके, समजलं इथेपर्यंत? हो सर. समजले. हा ग्रीन कॅन्डल कोणत्या ट्रेंड मध्ये बघणार आहे तुम्ही? हो सर. डाऊन ट्रेंडला. डाऊन ट्रेंडला. ओके, ग्रीन कॅन्डल तुम्ही डाऊन ट्रेंडला बघणार आणि ब्लॅक कॅन्डल अप ट्रेंड. अप ट्रेंडला. ओके, आता बघा, आता तुम्हाला टाइम फ्रेम सांगतो. टाइम फ्रेम मध्ये कन्फ्युज असणार तुम्ही, हो. बरोबर ना? टाइम फ्रेम सांगतो तुम्हाला. एकच हो मिनिट, सर. चार्ट टाइम फ्रेमचं प्रॉपर मार्किंग करून घ्या, मग तुम्हाला कळेल. ओके, एकच मिनिट. स्क्रीन दिसते सर्वांना? हो. हे बघा, काय आहे सांगतो तुम्हाला मी. लिक्विडिटी पीवाय किंवा बायस बघायचा असतो. हे तुम्हाला नंतर सांगतो मी कसं काय करायचं. आणि ही सीआरटी असते, म्हणजे कॅन्डलचा हाय आणि लो जे मार्क करणार ह्या टाइम फ्रेमचे असू शकतात. ओके, आणि हो. ही एंट्री टाइम फ्रेम आहे. ओके, समजा तुम्ही 4 आवरच्या कॅन्डलचा जर हाय मार्क लो मार्क केलाय, ओके, अप ट्रेंड आहे आणि 4 आवर हो. कॅन्डलचा लो मार्क केलाय. ओके, तर एंट्री कोणत्या टाइम फ्रेमला घेणार आहे तुम्ही? 15 मिनिट आणि 5 मिनिट. 15 मिनिट किंवा 5 मिनिट. ओके, इथं एकच सीआरटी आहे बघा, बरोबर आहे का? हो. इथं 2 सीआरटी आहेत, डेलीची सीआरटी पण आणि 4 आवरची सीआरटी आहे. ओके, या केसमध्ये काय करायचं? 4 आवरला किती बघायचं? 15 मिनिटं आणि डेलीला 30 मिनिटं. 30 मिनिटं. ओके, डेलीला 30 मिनिटं आणि विकलीला किती? 1 आवर. विकलीला 1 आवर, मंथलीला 4 आवर. ओके, ह्या प्रोफाईल असतात हो. सगळ्या. ह्या सगळ्या प्रोफाईल असतात, लक्षात घ्या. सीआरटी प्रोफाईल म्हणतात त्याला. फक्त 4 आवरचीच कॅन्डल सीआरटी असू शकते का? नाही. आपण म्हटल्याप्रमाणे फ्रॅक्टल आहे ना मार्केट. हो. 3 महिन्याची पण कॅन्डल तुमची सीआरटी असणार आहे, येस. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, ह्यात सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठं होणार? 3 मंथ. 3 मंथ किंवा मंथलीच्या सीआरटी मध्ये सगळ्यात Month. जास्त प्रॉफिट होणार, बरोबर ना? Yes.
सगळ्यात Yes, जास्त yes. प्रॉफिट होणार. ठीक आहे. आता एक काम करा, हा जो टाइम फ्रेम आहे तो प्रॉपर पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. नोट डाऊन झाल्यानंतर हँड रेज करा. सर आपण सीआरटी 2 आवर्स शकते 2 आवर्स बरोबर. हे बघा, सीआरटी इथं जो शेवटचा टाइम फ्रेम आहे त्याच्या खाली जायचं नाही, लक्षात घ्या. Yes. हा, त्याच्या खाली जायचं नाही. कारण की तुम्ही मला एक गोष्ट सांगा, 1 तासात आणि 2 तासात लिक्विडिटी जास्त क्रिएट होते? हो. नाही, लिक्विडिटी नाही होत नाही. तेवढी. 4 hours लिक्विडिटी नाही होणार. साधारण तुम्ही बघितलं फॉरेक्स मध्ये किती सेशन आहेत टोटल? 4 किंवा 5. सेशन चार. सेशन आशिया, लंडन आणि न्यूयॉर्क, न्यूयॉर्क 3 सेशन असतात. 3 सेशन आहेत. प्रत्येक एक सेशन किती टाइम फ्रेमचा, किती वेळाचा एक सेशन असतो? 8 तासाचा ना? 8. 8 तासाचा नसतो. हे टाइम फ्रेम झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे करा जरा, किती तासाचा तुम्हाला प्रॉपर सांगतो. एक टाइम फ्रेम झाल्यानंतर हँड राईज करा. झाले सर्वांचे? हो. ओके, ठीक आहे. आता रॅन्डम एक सीआरटी तुम्हाला कशी प्ले करायची दाखवतो. ओके. तुम्हाला काय दाखवायचं होतं? काहीतरी म्हटलं मी आता, माझ्या लक्षात येत नाही. सेशन्स. हा, हे टाइम फ्रेमचा विषय आहे. ओके. हा. हा काय ते ह्याच्यापेक्षा त्या आपल्या वेबसाईटला चांगला दिसतं. 1 मिनिट दाखवतो मला. हा काय ते कोणत्या देशात राहता तुम्ही? इंडिया. इंडिया. हा टाइम कुठला आहे? अमेरिकेचा. चालणार? तुमच्या टायमिंग प्रमाणे हे दिसेल का? मग नाही. मग त्याच्यासाठी नाही. काय करायचं, पहिल्यांदा इथे तुमचा टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा. ओके. काय सिलेक्ट करायचं सांगा? टाईम. कोलकाता. कोलकाता. हे बघा, GMT 5:30 कोलकाता आणि गोवर क्लिक करायचं. ओके. गोवर क्लिक केल्यानंतर ना इथे सेशन दाखवायला चालू होतात तुम्हाला. ओके. हे बघा, इथे रात्री 12 नंतर दिवस चालू होतो. म्हणजे इथनं दिवस चालू होतो तुमचा असा. हो. माईक बंद करा. सिडनीचं जे मार्केट ओपन होतं ते किती वाजता ओपन होते? 3 वाजता. सकाळी 3 वाजता. आणि 11 वाजता बंद होते सिडनीचं. आणि टोकियोचं Okay. किती वाजता मार्केट ओपन होतंय? 5 वाजता. सकाळी 5 वाजता. 5 वाजता आणि बंद होते 1 वाजता. ओके. 1 वाजता. आता तुम्ही मला सांगा, हे मार्केट चालू झालं, हे भाजी मार्केट चालू झालं, हे भाजी मार्केट चालू झालं. ज्यावेळेला भाजी मार्केट स्टार्टिंगला चालू होते त्यावेळेला कस्टमरची गर्दी असते? नाही. 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 मग गर्दी कुठनं व्हायला चालू होणार? या 6 पासून व्हायला चालू होईल. हो. बरोबर आहे काय? 6 पासून. 6 वाजल्यापासून 9 पर्यंत 4 तासाची एक कॅन्डल तयार होणार. 10 पर्यंत साधारण. बरोबर ना? 6 ते हो. 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 पर्यंत. बरोबर ना? हो. बरोबर. मग पहिली तुम्हाला जी ब्रँडेड सीआरटी प्ले करायला मिळते ती साधारण मला वाटते 9:30च्या टायमिंगला मिळते.
हा सेशन कुठला झाला? आशिया. टोकियो. आशिया. आशिया. सिडनी आणि टोकियो आशिया खंडात. ओके, हो. समजलं? हा सेशन पहिला झाला. ठीक आहे. दुसरा बघा, लंडन किती वाजता ओपन होत आहे? 1 वाजता. 1 वाजता. 1 एक वाजता. वाजता. 1 वाजता ओपन होत आहे आणि सप्ते कितीला? 9ला. 9ला. माईक बंद करा, तुम्ही बोलताना चालू करा. माईक बंद करा. ओके, हो. इथलं समजलं. इथे बघा, इथे इथे किती तास आहेत? इथं पण तसंच आहे, लक्षात घ्या. ओके, सेम. इथं पण तसंच आहे. आता बघा इथे इथून 1 वाजता जर बघितलं, 1:15 इथं 3, इथे 4 वाजले, इथे 5 वाजले. ओके, 5 हो. वाजलेत. इथं तुमच्याकडे 8 तासाचं घड्याळ आहे बघा टोटल. म्हणजे इकडे 4 तासाची कॅन्डल, इकडे 4 तासाची कॅन्डल. इकडे 4 ओके, तासाची. बरोबर आहे. आता इथं गेम कसा होतोय बघा. इथं गेम कसा करणार? या 4 तासाच्या कॅन्डलचा एकतर लो स्वीप करणार किंवा या 4 तासाचा कॅन्डल एकतर लो स्वीप करणार. ओके. म्हणजे लंडनमध्ये मार्केट पहिल्यांदा काय होणार? साईडवेज जाणार आणि साईडवेज गेलेलं मार्केट तुम्हाला कुठल्या टाइम फ्रेमला दिसतं? ते 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाला. आणि 4 आवरला ती एकच कॅन्डल दिसत असते 4 तासाची. ओके, ओके. म्हणजे जे लोक किल झोन प्ले करतात किंवा सेशन प्ले करतात, ओके, किल झोन प्ले करतात किंवा सेशन प्ले करतात, त्याला सीआरटीचा तो छोटा भाग आहे. म्हणजे सीआरटी कशी आपण 4 आवरच्या वरती प्ले करतो, मग किलझोन वाले जे लोक असतात ना, ते 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाला प्ले करतात. पण शेवटी जर फ्रॅक्टलचा जर विचार केला तर किलझोन प्ले करणारे जे लोक आहेत ते सीआरटीच प्ले करतात ऍक्च्युली. कारण की 4 आवरची जी कॅन्डल संपते ती ऍक्च्युली आशियाचा हाय आणि लो असतो ना त्या कॅन्डलमध्ये. हो. आशियाचा हाय आणि लो असतो. मग सेशन प्ले करून एवढं कॉम्प्लिकेटेड होण्यापेक्षा 4 आवरची कॅन्डल मार्क करून तुम्ही हाय लो मार्क करून सीआरटी प्ले करा ना चांगली. बरोबर ना? हो. बघा आता हो. इथे ही पहिली सीआरटी टोटल दिवसाला मला वाटते 4 आवरच्या 6 कॅन्डल तयार होत असतील. इथे एक तयार होत्या, इथे एक तयार होत्या आणि इथे पहिल्या तासात काय नाही. म्हणजे इथले 2-3 तास हे जरासे संध्याकाळचे हे टार्गेट देण्यासाठी तास आहेत मला वाटतं हे सगळं. म्हणजे इथले तास एक 4-5 तास. ही पहिली सीआरटी 4 तासाची, ही दुसरी आणि ही तिसरी. ओके, या 4 सीआरटी तुम्ही प्ले करू शकता. हे टायमिंग झालं तुमचं. ओके, तुम्ही सेशन प्ले करण्यापेक्षा सीआरटी चांगली प्ले होते. ओके, आता तुम्हाला मी हे समजलं तुम्हाला. आता आपण चार्टवर जाऊया. ओके, चार्टवर गेल्यानंतर ना कुठला तरी दुसऱ्याचा ह्याचा चार्ट ओपन करूया आपण आणि 4 आवरला जाऊ. ओके, 4 आवरला गेल्यानंतर ना इकडे बघा, 4 आवरला गेल्यानंतर ना आता सध्या इथे रिसेंटली ही कॅन्डल तयार व्हायला लागल्या. हो. ही कॅन्डल तयार व्हायला, या कॅन्डलचा पुढच्या कॅन्डलना हाय खाल्ला बघा. येस. खाल्लाय. मग तुम्ही ही कॅन्डल ज्यावेळेला तयार झाली आणि क्लोज झाली, कितीला क्लोज झाली ती कॅन्डल? 9ला क्लोज झाली. ओके, 9 वाजता क्लोज झाली. 9 वाजता क्लोज झाल्या तुम्हाला काय करायचं? या कॅन्डलचा हाय मार्क करून घ्यायचं. हाय मार्क करायचं. हाय मार्क करायचं. ऍक्च्युली मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे, बायस कोणता आहे बघा इकडे. बेरिश आहे, बरोबर ना? मग कोणत्या कॅन्डलकडे हो. फोकस करायला सांगितले मी तुम्हाला? ग्रीन. ग्रीनकडे. ही ग्रीन कॅन्डल हिला मार्क केला हाय लो. हा काय झाला तिचा? हा तुमच्यासाठी काय असणार आहे? लो. तुमच्यासाठी लो नाही. तुम्ही ज्याला ट्रेड प्ले करता त्यावेळेला टीपी 2 असणार आहे. तो 2. टीपी TP 2 असणार आहे आणि ज्यावेळेला हे करता त्यावेळेला हा टीपी तुमच्यासाठी काय असणार आहे? 1. 1 असणार आहे. ओके, टीपी 1 असणार आहे. आता ही कॅन्डल तयार झालेली नाहीये. ओके, आणि ही कॅन्डलचा हाय लो मार्क केला तुम्ही आणि त्याच्यानंतर काय करायचं? 4 आवरला कोणत्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं म्हणून सांगितलं तुम्हाला मी? 15 मिनिट, 5 मिनिट. 15 मिनिट किंवा 5 मिनिटावर तुम्हाला शिफ्ट व्हायचं. ओके, बघा ही कॅन्डल ह्या पाठीमागच्या हायच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला काय बघायचं? तिकडे एमएसएस बघून ट्रेड मारायचा आहे. ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होतो आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जेव्हा पण शिफ्ट झालं त्यावेळेला हा पाठीमागचा जो हाय होता त्याच्या बाहेर वरती गेलं मार्केट. हो. त्याच्या वरती गेलं मार्केट. वरती गेल्यानंतर ना इथे बघा, इथे तुमचा एमएसएस झाला. हो. ओके, एमएसएस झाला. एमएसएस झाल्यानंतर हा ब्रेकर ब्लॉक होता. या ब्रेकर ब्लॉक मध्ये तुमची कोणती एंट्री पडली? सेलची एंट्री पडली आणि तुमचा स्टॉप लॉस इथे असणार. ओके,
एक एक ट्रेडचे स्टॉप लॉस मोठे होतात, एक एक ट्रेडचे छोटे होणार आणि तुमचा Okay. TP1 कोणता असणार? हा असणार. फर्स्ट. फर्स्ट TP1 असणार. ट्रेड प्रॉफिटेबल चाललाय? चाललाय. Yes. ओके. मग अशा कंडिशन मध्ये जसं खाली जाईल तसं तुम्ही त्याचा स्टॉप लॉस छोटा छोटा करू शकता. ओके. आता हा लाईव्ह ट्रेड होता, पण दाखवतो तुम्हाला मी. पाठीमागे प्ले झालेली ट्रेड दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला. आणि कसे प्ले करायचे ते दाखवतो तुम्हाला इथे. हे बघा, हा हाय आहे, ठीक आहे. हा मागचा हाय मार्क केला मी. ओके. तो 4 आवरला हाय मार्क केला आणि जरासं विकलीला जातो मी. विकलीला किंवा डेलीला जातो. ओके. डेलीला मागं गेल्यानंतर ना मागं इथे काय आहे बघा, FVG. FVG आहे, ठीक आहे. मग हा FVG आहे आणि ही कॅन्डल FVG मध्ये येऊन गेल्या. येस. याचा अर्थ ह्या FVGचं काम संपले आणि ह्या कॅन्डलच्या वरती काय पडल्या? लिक्विडिटी. लिक्विडिटी पडल्या. मग 4 आवरला गेलो आणि 4 आवरला गेल्यानंतर ना जी ग्रीन कलरची कॅन्डल आली, तेव्हा काय ते तुमच्या FVG मध्ये इथून खालून वरती ग्रीन कलरची कॅन्डल आली. येस. त्या कॅन्डलचा मी काय मार्क केला? हाय मार्क केला. पुढचे कॅन्डल नाही आहेत म्हणून समजा, या पुढचे कॅन्डल नंतर आल्यात. ओके. त्या कॅन्डलचा हाय मार्क केला, ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, इथे इथून सिरीज चालू झाली सगळी. हो. मग तुम्ही ह्या पूर्ण कॅन्डलला एक मोठी कॅन्डल म्हणू शकता की अशी? हो. म्हणू शकता ना अशी मोठी कॅन्डल. हो. आणि या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा हा काय असणार आहे? 50. TP1. हा 50% वाला TP1. TP1 आणि हा काय असणार आहे तुमचा? TP2. TP2 असणार आहे, ठीक आहे. आता ही कॅन्डल तयार झालेली नाही आणि आपण 4 आवरच्या ह्याच्यावरनं किती मिनिटाला गेलोय? 5 5 मिनिटाला गेलो. 5 मिनिटाला गेलोय बघा. 5 मिनिटाला गेलोय आणि 5 मिनिटाला गेल्यानंतर ना प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय होता, तेव्हा काय ते ह्यो प्रिव्हियस कॅन्डलचा हाय होता, त्याच्यावरती मार्केट सरकलं. हो. सरकलं. मार्केट सरकल्यानंतर MSS कुठे झाला? इथे झाला. झालं. ओके. MSS नंतर ना ह्या काय झाल्या? ऑर्डर ब्लॉक झाली आणि ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आलं. ऑर्डर ब्लॉकला टॅप झालं. ऑर्डर ब्लॉकला टॅप झाल्यानंतर ट्रेड पडला तुमचा इथे सेलचा. या सेल ह्या स्विंग हायच्या वरती आणि TP2 TP1 वेट करायचा. हा TP तुमचा काय? 1 आहे. बघा आता इथे TP1 कडे गेलं मार्केट. हो. TP1 कडे गेला आणि TP1 कडे गेल्यानंतर ट्रेलिंग करायचं स्टॉप लॉस. कसा ट्रेलिंग करायचा तो पण इथे बघा आता. ट्रेलिंग कसा करायचं बघा इथे. बघा इथे तुमचा TP1 इथे खाली बॉटमला आहे. येस. बरोबर. TP1 इथे बॉटमला. आता बघा इथे हा डबल टॉप, हा डबल टॉप, म्हणजे हा तुमच्याकडे डबल टॉप आहे. लिक्विडिटी स्विप झाली. ह्यांची लिक्विडिटी स्वीप झाल्या. येस. मग तुमचा SL देणार तो इथे येणार पहिल्यांदा. ठीक आहे. ओके. पहिला SL इथे येणार, मग तो SL इथला जाऊ शकत नाही. ओके. TP2 साठी जाणार आहे ना तुम्ही? हो. बरोबर ना. TP2 साठी जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना मार्केटने इथे एक मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण दिले बघा इथे. दिले. मग ह्या कॅन्डल MSS. त्याच्यात गेल्या आणि त्यातनं इथे गेल्या, म्हणजे तुमचा TP कुठे आला? इथे आला बघा इथे. ओके. TP इथे आला, ठीक आहे. बघा TP हिट झाला का बघा? नाही. नाही. आणि TP2 केला त्याने. हो. हो का? TP2 केलं. TP2 केला. काय रेशिओ मिळाला तुम्हाला? 1:9 चा मिळाला. ओके. ओके. 1:9 चा मिळाला, ठीक आहे. आता ह्या केसमध्ये बघा 1:9 चा TP मिळतोय. बरोबर आहे. हो. सगळेच काय 1:9 चे मिळणार नाहीत तुम्हाला. 1:2, 1:3. 1:3 चा रेशिओ तर मिळणार 100%. येस. येस. बरोबर आहे. आता बघा 100 CRT प्ले करता तुम्ही, ठीक आहे. 100 CRT प्ले करताय. 100 मधल्या 50 CRT फेल गेल्या, 50 CRT प्रॉफिट मध्ये गेल्या, ठीक आहे. हा. 50 CRT फेल गेल्या, याचा अर्थ समजा तुमच्या अकाउंटला $100 आहेत आणि दिवसाला $1 तुम्ही घालवणार आणि $3 मिळवणार आहे. ओके. ओके. ऍक्च्युली तसं होत नाही, पण सांगतो तुम्हाला मी फक्त इथे. ओके. किंवा $1000 हिशोबाने करू. ओके. $1000 अकाउंट आहे तुमचं आणि तुम्हाला 1:1 चा रेशो द्यायचा, ठीक आहे. हो. 1:1 चा म्हणजे $10 तुमचं 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत. ओके. बरोबर. $10 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत. ओके. किती डॉलर झालेत लॉस मध्ये? 500. 500. बरोबर आहे. $500 हो. लॉस मध्ये गेलेत. किती ट्रेड तुमचे लॉस मध्ये गेलेत? 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत. ओके. ओके. आणि 50 ट्रेड लॉस मध्ये गेले तर 100 ट्रेड मारणारे त्यातले 50 अजून राहिलेत ना. हो. मग 50 ट्रेड राहिलेत तरी पण तुमच्या अकाउंटला $500 आहेत शिल्लक.
हो. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेला सीआरटी प्ले करणार त्यावेळेला स्टार्टिंग पासून 50व्या ट्रेड पर्यंत सगळ्या सीआरटी फेल जातील का? नाही. नाही जाणार, बरोबर ना? 25-25चा रेशो धरून चालला तरी सगळ्या सीआरटी फेल जाणार नाहीत. ओके, त्याच्यानंतर बघा 50 राहिलेत, मग 1:3च्या रेशोनं तुम्ही $30 प्रॉफिट घेताय, बरोबर आहे? हो. किती तुम्ही ट्रेड मारणार आहे? 50 ट्रेड मारणार आहे. अकाउंटला तुमची इक्विटी किती झाली? 1500. $1500 झाली. आणि शिल्लक राहिलेत किती तुमच्याकडे? पहिले 500. पहिले 500. 500 आणि 1500 झाले किती? 2000. 2000. अकाउंट कितीच होतं तुमचं? 1000चं. 1000चं. 1000चं अकाउंट 2000 वर गेलं. किती टक्के स्ट्रॅटेजी चालते? 100%. 100%. रॅन्डम जरी प्ले केली, रॅन्डमचं सांगते मी, कुठं पण प्ले केली तर रॅन्डम जरी प्ले केली तरी तुम्ही 100% स्ट्रॅटेजीचा विनिंग रेट आणू शकता. आणि तुम्हाला जर प्रॉपर सीआरटीच्या जागा वगैरे जर कळायला लागल्या तर मग काय रॉकेट डायरेक्ट. कळलं? हो सर. सीआरटी कुठं प्ले करायची, काय प्ले करायची, ह्याच्या जर जागा तुम्हाला प्रॉपर जर समजल्या तर तुम्ही ही जी स्ट्रॅटेजी आहे किंवा 1:3चा जो रेशिओ आहे आणि इथे तुमचे 50 ट्रेड जे प्रॉफिटेबल जाणार आहे ते साधारण 70 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल जाऊ शकतात, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर समजल्या तर. ठीक आहे, आता मला वाटते तुम्हाला मी दोन्हीच्या दोन्ही सीआरटी बेरीज दाखवल्या. ओके, आता मी बुलिश एक दाखवतो. बुलिश मध्ये माईक बंद करा. बुलिश सीआरटी दाखवतो. हॅलो, इथेरियम मध्ये बरं, इथेरियम मध्ये दाखवतो. ठीक आहे, सीआरटीचे प्रोफाईल कोणत्या कोणते असतात? सगळ्या प्रोफाईल असतात. हो. हे बघा, मार्केट इथनं वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, इथं सगळ्या कॅन्डल तयार झाल्या, बरोबर? कोणत्या टाइम फ्रेमवर आहे आपण आता? 3 months. 3 मंथ. 3 मंथची एंट्री कोणत्या टाइम फ्रेमवर आहे? 1 day किंवा 4 hours. 4 hour किंवा 1 hour. तुम्हाला दाखवले मी इथं, बघा इथं दाखवले 3 मंथला डेलीवर एंट्री होणार आहे. ओके. डेलीवर एंट्री होणार आहे. डेलीवर एंट्री होणार आहे सीआरटीची. ओके, मग मी काय केलं, ही 4 आवरची कॅन्डल वरनं आल्या ब्लॅक, तिचा लो मार्क केला. हा काय असणार? सीआरटी लो आहे तुमचा. ओके, सीआरटी लो आहे तो. ओके, आता बघा सीआरटी लो आहे, इथून मी कुठे गेलो? डेलीवर गेलो आणि हा माझा काय आहे? सीआरटी लो आहे, बरोबर ना? सीआरटी लो आहे. आता टीपी वगैरे लावायचे राहिलेत आपले, ते सगळं पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, ते सगळं पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे. ते कशावर करायची? कॅनबॉक्स लावायचा सीआरटीला डायरेक्ट. कॅनबॉक्स लावायचा आणि लाईनी मारून घ्यायच्या. हा पहिला काय असणार तुमचा? TP1 आणि हा काय असणार तुमचा? TP2. ओके, आता जेवढी मोठी लिक्विडिटी, जेवढा मोठा टाइम फ्रेम, तेवढं मोठं काय मिळतं तुम्हाला? प्रॉफिट मिळतंय. प्रॉफिट. TP2 हा. ओके, आता मी 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवर मंथलीवर आलो. ठीक आहे, मंथलीवर आलो आणि प्रिव्हियस जी कॅन्डल आहे हिच्या खाली गेल्याशिवाय सीआरटी प्ले होत नाही, लक्षात घ्या, कारण की लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय होत नाही प्ले. ओके, मग बघा आता खाली गेलं, बघा खाली गेलं का? हो सर. गेलं खाली, कन्सल्टेशन करायला लागलाय तिथे. ह्याच्यावरती जेव्हा पण जाईल, समजा ह्याच्यावरती, त्याच्यानंतर खाली येणार, त्यानंतर एंट्री घ्यायची आणि खालचा एसएल असणार तुमचा. म्हणजे एंट्री साधारण तुमची कुठे येणार? या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये होऊ शकते आणि Fair एसएल value तुमचा gap. इथे, किंवा खाली कन्सल्टेशन असेल तर डायरेक्ट फेअर व्हॅल्यू गॅपच्या कॉर्नरला एंट्री लावायची. हे बघा इथे फेअर व्हॅल्यू गॅप आहे का हा, आणि ही कॅन्डल आली बघा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये, इथे तुमची एंट्री आली. ओके, आणि हा काय झाला तुमचा? स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर ना टार्गेट काय पहिलं तुमचं? टार्गेट झालं पहिलं? येस. टार्गेट झाले ना पहिल्यांदा, मग तुम्ही दुसऱ्या टार्गेटसाठी थांबणार असेल तर थोडं रिस्की असतं दुसरं टार्गेट, कारण की एवढ्या वरती जायचं म्हटलं मार्केट कन्सल्टेशन करत जाते.
तरी पण जाऊ शकतं ते, काय प्रॉब्लेम नाही. कन्सल्टेशन केल्यानंतर लिक्विडिटी खाल्ली की जातं ते. गेलं. हो. बरं परत बघा, परत ट्रॅक काय मारला बघा त्याने इथे. तिथली लिक्विडिटी खाल्ली सगळी. अक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन, मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन. परत दुसरी सीआरटी जर प्ले करणार असेल तुम्ही विकलीची, तर इथनं प्ले करू शकता. कारण की पहिल्यांदा 3 महिन्याची सीआरटी प्ले व्हायला लागल्या, तिचं डायरेक्शन काय आहे? अपच आहे ना. हो. तिचं डायरेक्शन अपच आहे. मग हो. तुम्ही तिकडनं वरनं खाली लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना, ही लिक्विडिटी पूर्ण खाल्ल्यानंतर ना, इथे सीआरटी फेअर व्हॅल्यू गॅप आहे की तिथे. इथं फेअरवॅल्यू गॅप पण आहे, हा फेअरवॅल्यू गॅप पण आहे. आणि ह्या ब्लॅक कॅन्डलचा लो मार्क करून ही दुसरी तुमची डेलीची सीआरटी प्ले झालीच ना इथनं पण. हो. खालचा पण ट्रेड झाला आणि इथला पण ट्रेड झाला. 2 ट्रेड झालेत. ओके. जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढी मोठी हे असणार, लिक्विडिटी असते लक्षात. लिक्विडिटी. मग इथं बरोबर आहे. आपण सेकंड ट्रेड टाकू शकलो असतो तिथे. हा टाकू शकता तुम्ही. तुम्हाला वरचं पहिल्यांदा फ्रॅक्टल समजायला लागतं. ही सीआरटी इथेपर्यंत ओके. जाणार आहे, तर ही सीआरटी 100% इथेपर्यंत जाते. ओके. आता हो, हो. बघा इथे इथेरियम इथं बाय कितीला केलं तुम्ही? 1745 ला आणि गेल्या कितीला? 3700 ला. म्हणजे ऑलमोस्ट ओके. तुमचं कॅपिटल डबल होतं इथं. म्हणजे हा मोठी टाइम फ्रेम मुळे. मोठी टाइम फ्रेम मुळे. आणि त्यानंतर ना इथं ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर इथनं वरती गेले की एसएल कुठं आणून ठेवायचं? इथं आणून ठेवायचं दुसऱ्या टीपीसाठी. आणि टीपी डन झालं की काय तुमची मर्जी असते काढायचं का नाही ते. कारण की पाठीमागे जो हाय असतो त्या हायला मार्केट काय करणार असतं? टॅप करणार असतं. हाय पर्यंत जायलाच लागणार त्याला. गेलं का? हो सर. समजायला लागले सीआरटी. हो. परत इथं अक्युमुलेशन मॅनिप्युलेशन टाकलं बघा इथे. टाकलं का? हो. बरोबर काय? म्हणून मार्केटची जी सायकल आहे ती कोणती आहे? एएमडी सायकल आहे, लक्षात घ्या. मार्केट एएमडी वर चालतंय. एएमडी वर चालतंय. मग इंडियन मार्केटमध्ये जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वाले ट्रेडर असतात बघा, ते असतात का? हो. काय करतात ते? अशा कॅन्डल असत नाहीये कॅन्डल. इथं सपोर्ट मार्किंग केलेला असतोय, इथं रेजिस्टन्स मार्किंग केलेला असतोय. बरोबर ना? हो. इथं ब्रेकआउट आला म्हणून बायचा ट्रेड घेतला, परत खाली गेलं, एसएल हिट झाला. परत खाली ब्रेकआउट झाला म्हणून इथं सेलचा ट्रेड घेतला, परत वरती गेलं, एसएल हिट झाला. परवा मी थेरी दाखवली बघा तुम्हाला. बरोबर आहे का? हो. हो. मार्केट मेकर मॉडेल आहे हे, लक्षात घ्या. पहिल्यांदा हितनं मार्केट मेकरनं सेलचा ट्रेड घेतलेला. पहिल्यांदा वरची एसएल गेल्यानंतर ना सेलचा ट्रेड घेतला त्यांनी आणि कुठले एसएल घालवले? खालचे घालवले. खालचे. आणि खालचे घातल्यानंतर मार्केट मेकरने इथं बायचा ट्रेड घेतला. बायचा ट्रेड वरती गेला, तरी पण सेलचा त्यांचा ओपन होता. मग इथून सेल प्रॉफिटेबल होता, पण इथून बाय प्रॉफिटेबल झाला आणि सेल लॉस मध्ये गेला. हो. मग सेल लॉस मध्ये गेलाय, तो सेल कुठे घेतलाय? या लाईनीपाशी घेतलाय ना लाईन. हो. इथं. मग इथंपर्यंत मार्केट वरनं जर असं हे करायचं आणि लॉस मध्ये काढून टाकायचं, कारण की आणि त्यांना माहित कमी असतं. लोकांनी बुक करायचा विषय संपवायचा. आणि मग रॉकेट व्हायला चालू होते मार्केट. हे मार्केट मेकर स्ट्रॅटेजी असते. ह्याला हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणतात. हेजिंग. बरोबर आहे काय? सपोर्ट रेजिस्टन्स वर चालेल का मार्केट? नाही. नाही चालत. जुनी थिअरी आहे ती, लक्षात घ्या. सपोर्ट रेजिस्टन्स वर नाही चालत मार्केट. कारण की सपोर्ट आणि रेजिस्टन्सला सगळ्यात जास्त लिक्विडिटी असते. मग खायला नको लिक्विडिटी. हो. बरोबर ना? समजा लागले सीआरटी. हो सर. हेच सर एएमडी जे आहे ना सर, परवा सर इथे सर 15 मिनिटाचा टाइम घेऊन सर चालतो सर परवा. कशामध्ये? ह्याच्यामध्ये सर इथेमध्ये सर इथेरियम 15 मध्ये. मिनिटाचा टाइम. हो. खरं कसं असतं तुम्हाला सांगतो, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हा पॉवर ऑफ 3 झालाय, पण त्याचं वरचं नॅरेटिव्ह बघायला लागतंय. तुम्हाला मी परवा दिवशी त्रिकोण दाखवला. इथला जो त्रिकोण लावायचा आहे तो कोणता त्रिकोण आहे समजलं तर ती 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा एएमडी प्ले करता येतो तुम्हाला. आता अदरवाईज प्ले करता येत नाही. कारण की खालच्या टाइम फ्रेमला पॉवर ऑफ 3 भरपूर बनत असतात. कुठला एसएल जाणार, काय जाणार काही समजत नसते. मग त्याच्यासाठी काय नॉलेज घ्यायचं असतं ते तुम्हाला माहिती आहे. बाकीचं नॉलेज घ्यायला लागणार बघा इथे. 15 मिनिटाला जो एएमडी बनतो तो हे एएमडी बघा. अक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. बरोबर आहे काय? सगळीकडे तसं होणार. सगळीकडे अक्युमुलेशन म्हणजे फुल असं टाईट नसतं. हे पण अक्युमुलेशन आहे सगळं. मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन आहे. इथे एंट्री, त्यानंतर मार्केट खाली रॉकेट. समजलं? हो सर. सीआरटी समजला?
तुमचा इथेरियम जर प्ले करायचा असेल तुम्हाला इथेरियमची सीआरटी तर इथनं प्ले करा इथनं. ह्या फेरवले गॅप मधनं जोपर्यंत ही ब्लॅक कॅन्डल आहे ब्लॅक कॅन्डल ह्याच्या खाली जोपर्यंत सरकत नाही मार्केट तोपर्यंत सीआरटी प्ले करू नका. आणि ह्या काय लो बशी जी ब्लॅक कॅन्डल येईल तिचा लो मार्क करा आणि तिथनं टाइम फ्रेम बदला आणि सीआरटी प्ले करा डायरेक्ट. करते बघा तर रॉकेट. बसलेले पण त्या फेरवलं की आपण ते पण चालू शकतो ना हा हा फेरवले गॅप म्हणजे मंथलीची प्रोफाईल प्ले करा मंथलीची प्रोफाईल सीआरटीची. बघा ही मंथली वरनं कुठं जायचं 4 hour. 4 आवरला 4 आवरला किंवा 1 आवरचा एमएसएस बघून जरी ट्रेड प्ले केला चालतोय. आणि तिथं जर ट्रेड सापडला तुम्हाला तर सोडून द्या ट्रेड आयुष्यासाठी. ओके ट्रेडचा प्रॉफिट बुकिंग करू नका. माझं क्रॉस येईल का यावेळी हा यावेळी 5 वर्षाचा बहुतेक क्रॉस येईल का यावेळी पूर्ण नवीन आहे. इथेरियमचा 10,000चा आहे 10,000चा. माझा टार्गेटेड आहे इथेरियमचा 10,000. हो काय 161 दिसते का हो सर. हे टार्गेट करणं इथेरियम. त्यामुळे इथं ट्रेड मिळाला तर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळं प्रॉपर करून ट्रेड घ्या आणि इथं सोडायचं डायरेक्ट जसं बिटकॉइन वरती टॉपला गेला तसं तुम्हाला तिकडे प्रॉफिट चांगला होऊ शकतो. ओके कारण की काय झालं बिटकॉइन महाग झालाय बरोबर ना. होय सर. सोनं महाग झाले मग सोन्याकडे कोण लक्ष देते नाही. मग चांदीच सोनं म्हणायचं ना. हो. मग तसंच बिटकॉइन महाग झालाय बिटकॉइन कोण लक्ष देणार आहे नाही. नाही. मग इथेरियम काय आहे? बरोबर ना. हो. इथेरियम कडे मग लक्ष द्यायचं कारण की इथेरियम पळणार तुम्हाला माहिती आहे. दुसरा बिटकॉइन आहे इथेरियम. हो सर खूप व्हॅल्युएबल तर खूप आहे. हा त्यामुळं ते चालणार हा चालणार म्हणजे इथं तुम्ही ट्रेडला तर इकडं जाऊ शकते मार्केटवरती. आणि लिक्विडिटी वगैरे सगळं गोळा केलेलं आहे त्यानं. हे बघा इथली लिक्विडिटी इथे गोळा केलेली आहे त्यानं. राहिल्या फक्त इथली लिक्विडिटी ह्या कॅन्डलच्या खालची लिक्विडिटी राहिल्या. इथनं ट्रेड घेतला की रॉकेट करायला चालू करणार ते. तर ट्रेड घेता आला जमला पाहिजे तुम्हाला तो. खरेदी जर एमएस व्हायला ना तेव्हा वगैरे जर purchase थोडं झाले ते सगळं मॅचिंग करायचं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही जे हे एमएसएस वगैरे सगळे जे म्हणताय ना हे तुम्हाला मॅचिंग करायला कोणाला येत नाही. ह्याचे रूल आहेत माझ्याकडे एमएसएस चे किती रूल आहेत माहिती का एमएसएस चे माझ्याकडे 10 रूल आहेत टोटल एमएसएस चे. आणि हा रूल जर इथं मॅच नाही झाला तर तुमचा एसएल जातो इथं. त्यामुळे आमचे जे स्टुडंट आहेत त्यांचे रूल मॅच केल्याशिवाय तिथे ट्रेड घेत नाहीत. त्यामुळे एसएल जाण्याचे चान्सेस कमी असतात. ओके सीआरटी समजला सर्वांना. हो सर. ओके आणि सीआरटी जी स्ट्रॅटेजी आहे ती सगळीकडे प्ले होते लक्षात घ्या. निफ्टीला ते सगळीकडे प्ले होते. बघा इथं ही ब्लॅक कॅन्डल आली का तुम्ही हा कधी विचार केला का ही ब्लॅक कॅन्डल आले मंथलीची ब्लॅक कॅन्डल आला तिचा लो मार्क केला तुम्ही. रॅन्डम प्ले सांगालो मी रॅन्डम हिचा लो मार्क केला आणि मंथलीच्या हिशोबाने मला वाटते 4 आवरचा एमएसएस असणार आहे बरोबर ना. हो 4 आवरचा एमएसएस असणार आहे. 4 आवरचा एमएसएस इथं झालं बघा झालं. वरनं मार्केट कशात आलं फेअरवेल मध्ये गॅप मध्ये आलं आणि ब्रेकर ब्लॉक मध्ये आलं. हा ब्रेकर ब्लॉक आहे हा गॅप आहे. इथे एंट्री पडली तुमच्या तिथनं रॉकेट करायला निफ्टी बघा करायला का रॉकेट निफ्टी जातं. मला वाटतं परवा मी टार्गेट सांगितलेलं तुम्हाला निफ्टीचं 27 ला जाणार म्हणून हाय काढणार म्हणून सांगितलेलं. निफ्टी पण रॉकेटच करायला लागले. ओके ट्रेंड ज्या वेळेला असतो त्यावेळेला काळी कॅन्डल मार्क करायची असते बरोबर ना. हो सर. बघा किती ट्रेड प्रॉफिट मध्ये जातात बघा मंथलीच्या प्रोफाईलनुसार. हा ट्रेड प्रॉफिट मध्ये गेला हा ट्रेड पण प्रॉफिट मध्ये गेला बघा गेलाय का हो गेलाय. हा ट्रेड पण प्रॉफिट मध्ये गेला बघा गेलाय का. इथं ब्लॅक झाली इथं ब्लॅक झाली इथं ब्लॅक झाली. इथं ह्या कॅन्डल होत्या 2-3 पण ह्या ग्रीन होतं तुम्हाला कळालं नसतं ते कसं अप्लाय करायचं ते. परत इथे पण आहे बघा इथे पण
इथं वरनं आलेली ही ग्रीन कॅन्डल आहे, त्याच्यानंतर खाली ब्लॅक पण- झाले, इथे खाली पण प्ले झालाय. Yes. म्हणजे मोठा टाइम फ्रेम म्हणजे 4 श्रेणी जरी मिळाले असते तर निफ्टीमध्ये तुमचं पैसे डबल. फ्युचर मध्ये बसायचं, टाइम डिके मध्ये बसायचं नाही, फ्युचर मध्ये बसायचं. ओके. ओके. न्यूझीलंड, एक मिनिट. सीआरटी समजले ना सर्वांना? हो सर. सीआरटी समजले सर्वांना? काय कॉम्प्लिटली वाटायला लागले? नाही. बाकीचे स्टुडंट ज्यांना पण सीआरटी क्लिअर झालं त्यांनी क्लिअर म्हणून मेसेज करा. हॅलो, माईक बंद करा. सीआरटी ज्यांची पण क्लिअर झाल्या त्यांनी मेसेज करा सीआरटी म्हणून. हॅलो. हा बोला. हा सर, ती कॅन्डल कुठली बघितली तीच कळलं नाही हो. म्हणजे हाय लोची कुठली बघितली काय? हे बघा तुम्हाला आता सांगतो पहिल्यापासून, ठीक आहे. मार्केट अप ट्रेंड आहे. हा फ्रेंड. अप ट्रेंड मध्ये मार्केट पडायला चालू होते. हा. पडायला चालू होते याचा अर्थ लोक भिवून पडायला चालू होते, बरोबर ना? हा. मग त्यावेळेला जी ब्लॅक कलरची जी कॅन्डल असते तिचा लो मार्क करत असतो. पडताना तर काळ्या कॅन्डल तयार होणार ना. हा हा हा. हो. तिचा लो मार्क करायचा. आता गोल्ड आहे, गोल्ड दाखवतो तुम्हाला. गोल्ड पडायला लागले, हा बरोबर आहे. गोल्ड पडायला लागले, काळ्या कॅन्डल तयार करायला ना, हा. बरोबर आहे. काळ्या कॅन्डल तयार करायला लागल्यात. मग काळ्या कॅन्डल तयार करायला लागल्यात तर तुम्ही काय करायचं, आता इथे बघा पाठीमागे दाखवतो तुम्हाला मी. इथनं वरनं गोल्ड पडायला लागलेलं, हा. पडायला लागलेलं, बरोबर. आता ही कॅन्डल हा. संपली. ही कॅन्डल संपली कितीला? रात्री 1 वाजता संपली समजा, किंवा दुपारी 1 वाजता. मग ह्या कॅन्डलचा मी लो मार्क केला. हा. पुढच्या कॅन्डल आलेले नाहीत समजा, ह्या कॅन्डलचा मी लो मार्क केला, ठीक आहे. आणि ह्या कॅन्डलचा हाय तुमचा काय असणार? TP1 असणार आहे. आणि ह्या कॅन्डलचा 50% काय असणार तुमचं? TP2 असणार ना, हा हा हा. बरोबर आहे. आता बघा कसं असतं, पडतेलं मार्केट आहे. पडतेल्या मार्केटमध्ये कोण हात घालते काय? नाही. नाही. पडतेल्या मार्केटमध्ये हात घालायला जिगर लागते, बरोबर ना? हो सर. बरोबर आहे. बरोबर ना. एकेकांचे अकाउंट वॉशआउट झालेत, लक्षात घ्या. पडतेलं मार्केट वरनं मार्केट कोसळायला लागलंय, वरनं पडायला लागले. आणि पडत्याला मार्केटमध्ये ट्रेड घेणं एवढं सोपं नसते. असते काय? नाही नाही. नाही, बरोबर आहे काय? मग पडतेल्या मार्केटमध्ये ऍक्युरेट जर ट्रेड घ्यायचं असेल तर त्याला पाठीवरचं नॉलेज लागतं. लक्षात घ्या. काय काय नॉलेज लागतं तुम्हाला सांगितलं. त्याला तुम्हाला बायस यायला लागतो, नॅरेटिव्ह यायला लागतो, प्रीमियम डिस्काउंट यायला लागतो, लिक्विडिटी यायला लागते, परत फ्रॅक्टल यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी इथं जर मॅच होत असतील तर इथनच खरोखरच मार्केट वरती जातं, अदरवाइज जात नाही, लक्षात घ्या. ओके. सर, अप ट्रेंड मध्ये पण तिथं ह्याच ब्लॅक कॅन्डल ला का घेतली? तिथं अलीकडे 3 सोडून 2 आहेत, तिथं का घेतली नाही? इथं म्हणतं ना. हा हा तिथं. बरं ठीक आहे. हे बघा इथे ते सांगतो तुम्हाला मी काय करायचं, ठीक आहे. तेच तुम्हाला मी आता शिकवणार, ठीक आहे. इथून मार्केट आलं, ही ब्लॅक आली, बरोबर. ह्या ब्लॅक कॅन्डलच्या लोच्या खाली पुढची कॅन्डल गेली का? नाही. नाही. मग ती सीआरटी प्ले होईल का? नाही. नाही. म्हणून ही कॅन्डल घेतली, हिचं सीआरटी प्ले. ओके. 4 अवरची सीआरटी आहे, ओके, किंवा डेलीची सीआरटी. कुठली सीआरटी बघतो मी, 1 मिनिट. 4 अवरची सीआरटी, ठीक आहे. MSS कोणता येणार आहे?
5 मिनिट 15 मिनिट 15 मिनिटं बरोबर आहे. बघा इथे 4 आवरची तुमची कॅन्डल आहे, तिच्या लोच्या खाली गेलं का मार्केट? हो. लोच्या खाली गेलं आणि लोच्या खाली गेल्यानंतर ना मार्केटने इथे काय दिला? एमएसएस दिला. एमएसएस दिल्यानंतर ना ह्या कॅन्डल झाल्या ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आलं. ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर ट्रेड टाकला, ऑर्डर ब्लॉकच्या वरती टाकला आणि एसएल कुठं असणार तुमचा? याच्या खाली. म्हणजे 50% टार्गेट काय असणार तुमचं? हा नेहमी भाग आणि 100% टार्गेट हा. ओके, समजलं? हो सर. ठीक आहे. अशा पद्धतीने सीआरटी प्ले झाली. ठीक आहे, पण ऍक्च्युअली सीआरटी कुठली प्ले होणार? कारण की वरनं पडणारे मार्केट भरपूर असतं. सीआरटीचं लो खातं, हाय खातं, तुम्हाला फ्रॅक्टल समजायला लागतं, लक्षात घ्या. रॅन्डम जरी तुम्ही प्ले केले तरी प्रॉफिटेबल जाता तुम्ही सीआरटी मध्ये. रॅन्डम जरी तुम्ही प्ले केले तरी, पण मार्केटचं नॅरेटिव्ह तुम्हाला माहित पाहिजे. त्या वरून कॅन्डल आले का फास्ट? हो. सीआरटी कधी चालतात बघा, पाठीमागे ज्या वेळेला लिक्विडिटी असते त्यावेळेला सीआरटी चालतात. हा बॉटम, हा बॉटम, बरोबर आहे काय? ओके. शोल्डर, हेड, शोल्डर, बरोबर. हा जो ट्रेडर असतो तो ट्रेड कुठे करतो? सेल साईडला करतो का बाय साईडला करतो? बाय साईड. हेड अँड शोल्डर सेल साईडला करतो. हेड अँड शोल्डर वाला ट्रेडर असं करतो ना, सेल साईडला. वाले सेल साईडला करतात. सेल साईडला करतात, पण आयसीटी एसएमसी वाले सेल साईडला करतील का? नाही, नाही कारण की नाही करणार. कारण की त्यांना काय माहितीये, हे काय झालंय? एएमडी. एएमडी झालाय. हा काय झालंय? मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन. तिथनं पुढे मार्केट काय करते बघा, डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन. हो का, हे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तिने. हा पाठीमागचा हाय टार्गेट असणार तुमचा. ओके, ओके. समजलं? हो सर. अक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन. समजलं सीआरटी? हो सर. कोणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा सीआरटी मध्ये? सीआरटी मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. हॅलो. हा, सीआरटी मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. हॅलो सर. हा बोला. तर 4 आवर मध्ये कॅन्डल ते कम्प्लीट झालेलं धरायचं काय अजून चालू असते ते? कंप्लीट झालेलं कॅन्डलचा लो मार्क करायचा आणि त्याची पुढची कॅन्डल त्याच्या खाली जात्या. हा सर, बघा, आता ही समजा सर बघा इथे हा, सर, दाखवतो सांगा. म्हणून दाखवतो, एकच मिनिट हा. दाखवतो. बघा ही सर, 4 आवरची आजच्या- कॅन्डल ज्यावेळेला कंप्लीट होणार, ही 4 आवरची ही, त्यावेळेला हिचा लो मार्क करायचा. लो मार्क केल्यानंतर ना डेलीच्या कॅन्डलचा लो मार्क करताय, याचा अर्थ तुम्ही डेलीची प्रोफाईल फॉलो करायला लागला सीआरटी. ओके, मग डेलीची प्रोफाईल फॉलो करताय ह्याचा अर्थ तुम्ही 30 मिनिटाचा एमएसएस बघायचा असतो तिथं. मग 30 मिनिटाला ते जे मार्क केलेला असतो लो, त्याच्या खाली मार्केटला जाऊ द्यायचं आणि जाऊ दिल्यानंतर ना तुम्हाला काय बघायचं असतं, तिथे एमएसएस बघायचा असतो. बघा, पाठीमागचा जो कॅन्डल आहे तिचा लो हा होता, मार्क केला का? वरनं आलं, त्याच्या खाली मार्केट गेलं. त्याच्या खाली मार्केट गेल्यानंतर ना तुमचा एमएसएस इथे झाला. एमएसएस झाल्यानंतर ना वरनं मार्केट जेव्हा पण येईल त्यावेळेला तुम्ही एंट्री घ्यायची. तुमची त्यावेळेला एंट्री बाय साईडची इथे येणार, इथे वरती इथे येणार डायरेक्ट, आणि त्याचा एसएल ह्या कॅन्डलच्या खालचा येणार आणि तिथनं पुढे मार्केट वरती चाललंय. तिथनं पुढे सर तसं म्हणत नाही मी. मग सर समजा आम्ही सकाळी 12 वाजता आम्ही जर बघितलं, हा एक 4 आवर्सचं कॅन्डल कम्प्लीट झालंय हम्म. आणि दुसरा 50% आलेला आहे. कॅन्डलचा लो खाऊन 50% आले का डायरेक्ट 50% आले? नाही, समजा 50% आलंय किंवा 25% आलंय, त्यातलं कुठलं धरायचं? थांबा एक मिनिट. हे बघा, ही कॅन्डल आहे, हा सर. ही 4 आवरची कॅन्डल क्लोज झाली, बरोबर.
हा सर. मग तुमचं म्हणणं काय आहे की ही 50% ही कॅन्डल तयार झाले, करेक्ट बरोबर सर. ना? ही 50% हा. कॅन्डल तयार झाले, पण ही पहिली जी कॅन्डल आहे हिचा लो जर हं. ह्या कॅन्डलला जर खाल्ला असेल असा, हा. हा. तर इथं ऑलरेडी सीआरटी प्ले झालाय म्हणून समजायचं. हा. ऑलरेडी, कारण की ही 4 तासाची 50% म्हणजे 2 तास पूर्ण झालेत ना तिचे. हो सर. हो सर. मग तिने 50% टार्गेट दिलंय की, म्हणजे सीआरटी प्ले झाला तिथे. अच्छा. हा. ओके. आता सीआरटी जर तुम्हाला पकडायचं असेल तर तुमच्यासाठी एक ट्रिक देतो मी, ट्रिक. ओके. ओके सर. हा. पूर्ण दिवस स्क्रीन समोर थांबून सीआरटी पकडता येते तुम्हाला? नाही सर. नाही, बरोबर नाही. ना? तरी पण हो, हो. पूर्ण दिवस स्क्रीनच्या समोर थांबायला तुमच्याकडे वेळ आहे? नाही. नाही सर. नाही, कोणालाच वेळ नसतो, बरोबर ना? आता बरोबर. एक काम हो, सर. करू आपण, एक काम करू, इथे जेवढे लोक आहेत त्यांचा जो ब्रोकर आहे, जो काय ब्रोकर असेल तो ब्रोकरचं कमेंट करा मला, म्हणजे तुमचा जो ब्रोकर आहे त्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके. तुम्हाला आयडिया देतो फास्ट ओके मध्ये, जितके लोक आहेत त्यांची कमेंट आली पाहिजे, नाहीतर आयडिया नाही देणार मी मग. हो, मग सगळे जॉईन होतात, तुम्हाला टायपिंग करायला पण आळस येतो, मग देण्यात काय अर्थ आहे का? सर. बघा, तुम्ही कोणत्या ब्रोकर सोबत काम करा, मला तुम्हाला ब्रोकर नाही सजेस्ट करायचा, कोणत्या पण ब्रोकर सोबत काम करा तुम्ही, त्याच्याशी हो. माझं काही लेणं देणं नाही. करेक्ट. आणि टायपिंग करायला काय त्यात मग लाजायचं काय नाही आहे, कारण की तुम्हाला मी सजेस्ट करणार नाही की हाच ब्रोकर असला तर तुम्ही हेच करा तेच करा. डेल्टा एक्सचेंज जे लोक वापरतात ते ऑप्शन करतात की फ्युचर करतात? सर त्यामध्ये फीचर मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाका, आवाज येत नाही तुमचा क्लिअर. ऑप्शन कुठे आहे? नाही नाही, क्रिप्टो करताय बरोबर आहे, पण डेल्टा एक्सचेंज मला वाटतंय क्रिप्टो मध्ये तुम्हाला एकतर फ्युचर प्रोव्हाइड करतं किंवा ऑप्शन प्रोव्हाइड करतं. ह्या दोन्ही मध्ये काय प्रोव्हाइड करतं? तुम्ही काय करता, ऑप्शन करता की फ्युचर करता? फीचर करतो सर इथेरियम हा, मध्ये. फ्युचर जे करतात ते बेस्ट आहे, ऑप्शन करणं ठीक नाही आहे, कारण की ऑप्शन मध्ये त्यांना माहिती आहे लॉस जास्त होतं. डिके झाला तर डिकेला, कारण की इथे जरी सीआरटी जरी प्ले झाली असेल आणि कॅन्डल जरी जागेवर जरी थांबली तरी ऑप्शनला तुम्हाला तिकडे लॉस होणार, ऑप्शन बंद केलं सर इंडिया बरोबर ना? सर. नाही, इथे चॅटबॉक्स मध्ये डेल्टा एक्सचेंज दिसलं म्हणून म्हणतो मी, बाकी काय नाही. कारण की तुमचा जो हे डेल्टा एक्सचेंज आहे तो फक्त क्रिप्टो ट्रेडिंग प्रोव्हाइड करतो, बाकीचं तिकडे फॉरेक्स नाही आहे तिकडे. ओके ओके, ठीक आहे. मला वाटते आता इकडे जास्त मेजॉरिटी आहे, एक्सनेसची मेजॉरिटी जास्त आहे. ओके, एक्सनेसची, तरी पण एक्सनेस नुसार तुम्ही तुमच्या प्रोफाईलला बघू शकता, कसं बघायचं ते पण दाखवतो. ओके, आता पहिल्यांदा मी सध्या एक्सनेसला कसं बघायचं ते दाखवतो. ठीक आहे, एकच मिनिट, मी इथं थोडंसं एक्सनेस लॉग इन करतो. हॅलो. हा बोला. सर, फिनबर्ग एशिया म्हणून बँगलोरचं कोणी ब्रोकर आहे. मी तिला जॉईन केलं तर पण स्टॉप करून घेतला थोडस. ओके, तर तो ट्रस्टेड आहे का? तुम्ही सजेस्ट करणार त्याच्यावर? एक्सनेसवर तर आता अकाउंट उघडत नाही ना सर. तुम्ही मेसेज करा बघा, विकी एपेक्सला जायचं, विकी एपेक्सला. अच्छा. विकी एपेक्सला जायचं आणि तुमच्या ब्रोकरचं नाव टाकायचं इकडे.
नाव टाकल्यानंतर ना हा. त्याच्याकडे लायसन्स किती आहेत बघायचे. कमीत कमी 5 लायसन्स पाहिजेत, लक्षात घ्या. 5 लायसन. हा, तुमचा जो ब्रोकर आहे त्याचे कमीत कमी 5 लायसन्स पाहिजे. ओके, तर बघा इथे हे तर तुमचा एक्सनेस आहे. एक्सनेस इथे रेग्युलेटेड दाखवलं. ओके, मग इथे आतमध्ये एक्सनेस मध्ये जेव्हा पण तुम्ही जाता त्यावेळेला तिकडे ब्रोकर दाखवतो, इकडे लायसन्स असतात बघा. इथे दिसतात काही लायसन्स. इथं 4 लायसन्स आहेत बघा. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या देशांची लायसन्स पाहिजे तरच तुमचा ब्रोकर सेफ असू शकतो. कारण की लायसन काढायला तुमच्या ब्रोकरकडे पैसे नाहीत तर मग ब्रोकर कसं जगणार तुमचं. ग्लोबली काहीतरी पाहिजे ना तुमचा ब्रोकर. सर एक दुबई बेसिस जिरॉक म्हणून पण आहे. नाही, दुबई बेसिस वगैरे असं ते फ्रॉड असू शकतात, लक्षात घ्या. पैसे जाऊ शकतात तुमचे, त्यावर आपण ट्रस्ट नाही ठेवू शकत. ब्लाइंडली ट्रस्ट असतो तो. कुठला ब्रोकर आहे तुमचा? सर मी याला केला होता आता फिनबर्ग एशियाला पण थांबून गेलो सर. मला 2-3 वेळा आहे ना असं बरंच बॅड एक्सपिरियन्स आले की प्रॉफिटेबल पेमेंट पे नाही केलं म्हणून मग मी बंद करून दिलं. बघा आणि तुमचा ब्रोकरचं नाव इथे सर्च केलं, इथे ब्रोकर आला, नो रेग्युलेशन्स दाखवले. इथं त्याच्याकडे काय आहेत का रेग्युलेशन्स? लायसन पण नाही आहे लायसन त्याच्याकडे? करेक्ट सर. नाही आहे. नो लायसन, नो रेग्युलेशन. लायसन नाही असं कसं झालं? स्कोर पण आहे. स्कोर ज्याचं पण 9च्या वरती ज्या ब्रोकरचे चांगले चांगले स्कोर आहेत ते बघा. ओके, त्याच्यामध्ये भरपूर असे ब्रोकर आहेत. पण सध्या आम्ही तर एक्सनेस वापरतोय, कारण की एक्सनेसवर आमच्या एक्सएमची पण चांगले आहेत लायसन्स, पण आम्ही पहिल्यापासून हे वापरतोय एक्सनेस, त्यामुळे एक्सएमची सर्व्हिस माहित नाही आपल्याला. एक्सएम पण चांगला आहे, त्यांचे पण लायसन्स आहेत जशी आहेत तसे. आणि सर विंटेजची पण लायसन आहेत. खरं ट्रस्ट पाहिजे तुमच्याकडे. इंडियामध्ये जे आहेत सर जे लोकल ते सर्व फेकच आहेत का? हो, लोकल फ्रेक असतात सगळे. लोकल फ्रेक असतात सगळे. ते पैसे गोळा करतात आणि पळून जातात. मग बँगलोर कारण मी आतापर्यंत ज्या बी 3-4 कंपन्यांना जॉईन झालो ना सर, ते बँगलोर बेसिस होते सर्व. बघा ठीक आहे, ते फ्रॉड असतात, ते पैसे गोळा करतात आणि जातात. ओके, आता तुम्हाला ट्रिक दाखवायची होती. ओके, सीआरटी फ्री करता. हा तर एक्सनेस काय चालू न्यू जॉईनरला काय चालू होण्याची शक्यता आहे? बघा कसं असतं तुम्हाला सांगू का. हा सर. तुम्ही एक राजा माणूस आहे. ओके, हा, तुम्ही राजा माणूस आहे, मग तुमचे दुश्मन कमी असणं का जास्त? जास्त. मग तसा तो प्रकार आहे. कळालं तुम्हाला? करेक्ट सर. म्हणजे नाव आहे एक्सनेसचं, लक्षात घ्या. जास्त नाव असल्यामुळं गव्हर्नमेंट पण पॉप्युलर आहे. हा, गव्हर्नमेंट पण त्यांना काय करायला लागले, तर हे करायला लागलंय, त्रास द्यायला लागले. त्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागला त्यांना, पण ते करणार आहेत लवकरच. ओके, ब्रोकर अजूनही बंद पडलेलं नाही. आमचे सगळे स्टुडंट आहेत ते करतात त्याच्यामध्ये. ओल्ड चालू आहे. हा, त्यामुळे डीपीआय वापरायला पण इझी आहे. वापरायला इझी आहे. क्वालिटी ब्रोकर आहे. चुकून पण तुम्हाला काही देत नाही. फक्त युपीआयचा ऑप्शन आहे तो बंद पडलाय फक्त. बाकी का बंद पडलाय? कारण की गव्हर्नमेंट त्यांना प्रॉब्लेम द्यायला लागलाय. एवढाच विषय तो. ओके, आता बघा इथे ट्रिक सांगायची होती तुम्हाला. ठीक आहे, ब्रोकर मी कोणता सजेस्ट करत नाही. आमचे स्टुडंट वगैरे ते एक्सनेस वापरतात. तुमचं जुनं कुठलं एक्सनेस असेल तर तुम्ही वापरू शकता. आम्हाला कनेक्ट करा. आमच्याकडे आयबी आहे. आयबी नुसार आम्हाला तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो, म्हणजे काय अडचण आली तर. ठीक आहे. हो सर, माझं जुनं आहे, कनेक्ट होणार आहे. ओके, ठीक आहे. त्यामुळं ते हे करा. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला ट्रिक जी सांगायची होती. ठीक आहे, ट्रिक तुम्ही तर स्क्रीनवर थांबणार नाही, बरोबर आहे? नाही, स्क्रीनवर थांबणार नाही. ठीक आहे, आज गोल्डची सकाळची पहिली कॅन्डल किती वाजता ओपन झाली आपल्या इंडियन मार्केट? 3:30-2:30 वाजता पहिली कॅन्डल ओपन होत्या. ओके, मग तुम्हाला मी टायमिंग सांगतो, कोलकात्यानुसार टायमिंग सांगतो. ठीक आहे, इथे बघा पहिली कॅन्डल ही जी संपणार आहे, पहिली कॅन्डल ती कोणकोणते कॅन्डल मार्क करायचे तुम्हाला मी सांगतो. ओके, पहिला काय करायचं तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल तर आहेत ना? पहिल्यांदा जी टाइम फ्रेम आहे ती सकाळी 5:30चा. जे सकाळी लवकर उठून ट्रेड करतात त्यांनी पहिल्यांदा अलार्म कोणता लावायचा? 5:30चा.
5:30. 5चा. 5:30चा, 5चा नाही, 5:30चा. 5:30ला बरोबर कॅन्डल संपणार पहिली सकाळची. हा. ओके. त्याच्यानंतर दुसरी हा. कॅन्डल संपणार किती वाजता? 9:30 वाजता. लिहून घ्या कोणतरी. 4 hours. 4 hours. सांगतो हा, सर. सांगतो ती टाइम लिहून घ्या सगळे. ओके सर. जे इंट्राडे वाले ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. ओके. हा सर. जे स्विंग ट्रेड करतात त्यांनी डेलीचे कॅन्डलचं बघायचं असतं. पण डेली काय समजतं तुम्हाला? प्रत्येक दिवशी बंद होते, चालू होते ती. 5:30 हो. पहिला टायमिंग लिहून घ्या. दुसरा टायमिंग 9:30. दुसरा टायमिंग 9:30. तिसरा टायमिंग 1:30. स्पेशली एक्सनेस साठी हे लक्षात घ्या. हा. एक्सएमचं तुम्ही असं बघू शकता, त्यांचा एक्सएमचा प्लॅटफॉर्म ओपन करून बघा कोणती कॅन्डल कितीला ओपन होते ती, आणि त्याच्यानुसार अलार्म लावा. आता इथं कसं आहे बघा, ही 5:30ला, ही 9:30ला, ही 1:30 ही 5:30, त्याच्यानंतर ही तुमच्याकडं 9:30 आणि ही कितीला? 1:30. ओके. हा. पहिला टाइम फ्रेम लिहिला 5:30 वाजता पहिली कॅन्डल सकाळी. हा. हा. 5:30 AM पहिला, त्याच्यानंतर दुसरा 9:30 हा. AM, हा. तिसरा 1:30 PM, हा. त्याच्यानंतर चौथा 5:30 PM, हा. त्याच्यानंतर 9:30 PM, हा सर. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीची 1:30 PM, 1:30 AM. करेक्ट सर. हा. ओके. लिहून घेतलेत सगळे? हो सर. आता त्या पद्धतीने आता बघा, इथे सकाळी तुम्हाला एक ट्रेड मिळाला, इथे ही कॅन्डल संपली आणि हिचा लो या कॅन्डलने खाल्ला. हा. इथं ट्रेड मिळाला तुम्हाला, प्रॉफिट मध्ये गेला. हा सर. आता इथे ही गोल्डनं ही कॅन्डल तयार केली, हिचा हाय खाल्ला या कॅन्डलनं. हा. हा सेल साईडचा ट्रेड प्रॉफिट मध्ये गेला तुमचा. ओके. प्रत्येक दिवसाला बघा, हा तुमच्याकडे सेशन हे आहे सेशन. आता ह्या दिवसामध्ये मार्केट फ्लॅट होता. हो. इथं फ्लॅट होतं, मग पुढच्या दिवशी मार्केट काय करणार? रॅली करणार. ओके. मग समजा ह्या दिवशी फ्लॅट असेल तर पुढच्या दिवशी कुठला जर सीआरटी सापडला तर तिथे जास्त वेळ थांबायचं. ओके. ओके. बघा इथे सीआरटी सापडलाय, तुम्हाला सापडलाय, हो. जास्त वेळ थांबला, प्रॉफिट झाला. ह्या दिवशी झाला नाही तेवढा, इथं 2 दिवसाचा भरून काढला त्याने. काढला का? हो. काय आलं? आता बघा, आता पुढे परत इथे ह्या दिवशी काय सीआरटी झाली नाही. ओके. ह्या दिवशी बघा, ह्या दिवशी परत इथे सीआरटी झाली तुमची, झाली इथं हो. रॉकेट. परत इथे सीआरटी झाली बघा, रॉकेट. परत इथे सीआरटी झाली बघा, झाला प्रॉफिट. परत ह्या दिवशी पण सीआरटी झाली बघा, झाली. इथे झाली, हा. झाली. दिवसात एक जरी असा ब्रँडेड ट्रेड मिळाला की संपतो की विषय, आणि काय लागतं तुम्हाला? बरोबर आहे. म्हणजे सर रॅन्डमली जर बघायचं लो मार्क रॅन्डमली, म्हणजे अपसाईड डाऊन साईड बघायला लागलं. हा रॅन्डम आहे, रॅन्डम सांगतो मी तुम्हाला, रॅन्डम. ओके. ट्रेंड कोणता त्या साईडचे प्ले करायचे बघा. इथं प्रॉफिट गेला, इथं प्रॉफिटेबल गेला, इथं वरचा प्रॉफिटेबल गेला. वरचा प्ले करायचा नाही ऍक्च्युअल मध्ये, इथं मिळालं नाही, पण इथं पाठीमागं मिळालं असणार बघा तुम्हाला चांगला. इथे पाठीमागं बघा, इथे पाठीमागं ह्यांची लिक्विडिटी खाल्ली. हा पण तुम्हाला समजत नसलं तर सोडून द्यायचं, काही एवढा विषय नाही. जे ट्रेड समजत नाही ते सोडून द्यायचे. इकडं काय मिळालं नाही तुम्हाला. इथं हा मिळालेला, पण हा 50% टार्गेट दिला त्यांना. त्याच्यानंतर इथे एक मिळाले बघा, इथे मिळाला, इथनं मोठं टार्गेट दिलं त्याने. ओके. मिळतात ट्रेड, हो. भरपूर ट्रेड मिळतात. ठीक आहे, समजलं काय करायचं तुम्हाला? काय करायचं सांगा.
तुमच्या मोबाईलमध्ये अलर्ट सेट करायचा आहे. टाइम कोणता असणार? 5:30. थांबा 1 मिनिट. फॉर सीआरटी ट्रेड पहिला टाइम 5:30. 5:30 AM. दुसरा 9:30. 9:30. 9:30. तिसरा 1:30. 1:30. बरोबर ना? हा. चौथा 5:30. 5:30. पाचवा 9:30. 9:30. आणि परत संध्याकाळचा 1:30 AM. 1:30 AM परत, म्हणजे इथं ह्यो PM आहे तो AM मध्ये येणार परत. किती कॅन्डल बनतात तुमच्या 4 आवरच्या? 6. 6. 6 कॅन्डल बनतात. मग तुम्ही समजा 6 कॅन्डल बनतात. 6 कॅन्डल मध्ये एक तर ट्रेड मिळणार नाही तुम्हाला? येणार. मिळणार ना? 6 कॅन्डल मध्ये एक तर ट्रेड मिळणार, बरोबर आहे? दिवसाला 6 कॅन्डल तयार होतात. ओके. आता जे फक्त गोल्ड मध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की कधी कधी ट्रेड मिळणार नाही दिवसाला. गोल्ड मध्ये ट्रेड करतात ते, बरोबर आहे? पण माझं म्हणणं काय आहे की तुमच्याकडे मी जरी स्क्रिप्ट दिले तुम्हाला, तर माझ्याकडे टोटल 15 स्क्रिप्ट आहेत समजा, बरोबर आहे? दिवसाला किती बनतात? 6 कॅन्डल बनतात. मग 15 स्क्रिप्ट मध्ये टोटल किती कॅन्डल बनणार? 90. 72. 15 सक 90. 90. मग दिवसाला 90 सर. 90 कॅन्डल मिळतात. 90 कॅन्डल मध्ये 10 ट्रेड मिळणार नाही तुम्हाला? हो. 10 ट्रेड 5 तर मिळणार की नाही दिवसाला? मिळणार की सर. बरोबर ना? हो. बरोबर ना? सीआरटी स्ट्रॅटेजी जी आहे सगळ्यात बाप स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. बाप. फक्त तुम्हाला ती प्ले करता आली पाहिजे. तुम्हाला आता रॅन्डम सगळं दाखवलंय, पण ती प्ले करता जर आली तर सगळ्यात बाप स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकत नाही. ओके. एकच स्ट्रॅटेजी ठेवायची लाईफ टाइम साठी, त्याच्यावरच वर्किंग करायचं आणि त्याच्यावर काम करायला चालू करायचं. बघा तुम्ही लॉस मध्ये गेला तर ओके, मॉडिफिकेशन करत राहायचं. मॉडिफिकेशन करत राहायचं. ओके, हो सर. ठीक आहे, समजलं? 90. ओके. आता हो. ह्या 15 स्क्रिप्ट आहेत. ओके. आणि साधारण मला वाटते माझ्याकडे 25 स्क्रिप्ट आहेत. 1 मिनिट बघूया. माझ्याकडे बहुतेक 25 स्क्रिप्ट आहेत. 1 मिनिट. अनालिसिस प्रयोग बघा इथे. 1 मिनिट. बघा हे दिसते तुम्हाला? ही लिस्ट आहे, ही वॉच लिस्ट. कुठं सीआरटी तुमची प्ले होऊ शकते. ठीक आहे. ही जर तुम्हाला वॉच लिस्ट पाहिजे असेल तर मला मेसेज करा. ओके. तुम्हाला मेसेज मध्ये चालेल. ग्रुपवर शेअर करायचं. ग्रुपवर नाही शेअर करणार. ही वॉच लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा. करतो. ठीक आहे. आणि सीआरटी प्ले करण्यासाठी स्क्रीन टाइम घ्यायचा का? स्क्रीन टाइम घ्यायचा का सीआरटी प्ले करण्यासाठी? नाही, स्क्रीन टाइम नाही घ्यायचा. स्क्रीन टाइम घ्यायचा का म्हणतोय, म्हणजे स्क्रीनवर थांबणार आहे का तुम्ही सीआरटी प्ले करण्यासाठी? नाही थांबायचं. दिवसाला जे काही काम आहे, जॉब आहे, ऑफिस आहे, सगळं करायचं. लक्षात घ्या, ते सोडायचं नाही. ऑफिस जॉब सोडून जर ट्रेडिंग करायला लागला तर तुम्हाला ट्रेड मध्ये प्रॉफिट कधीच होत नाही. लक्षात घ्या. कळलं? स्वतःचं जे काम आहे त्यात पहिल्यांदा गुंतायचं, तिकडं पैसे मिळवायचे, आणि जो काय मोकळा वेळ असतो किंवा स्मार्ट काम करायला शिकायचं. अलार्म लावा हे सगळे, आणि त्या टायमिंग मध्ये आल्यानंतर ट्रेड टाका. ट्रेडला 1:3 किंवा काय असेल ते टार्गेट वगैरे सेट करा, आणि त्याच्यावर टोटल काय करा, अनालिसिस वगैरे करा. ठीक आहे. हे पण टाकतो तुम्हाला सीआरटीचं. कळाली आयडिया काय आहे सीआरटी साठी? हो सर. आयडिया चांगली आहे, फर्स्ट क्लास सर. बरोबर ना? एक ट्रेडर असतो, 100%. लक्षात घ्या. बरोबर ना? एक ट्रेडर असतो. मग तो ट्रेडर स्क्रीन समोर दिवसभर थांबतो का? नाही. नेवर सर. नाही थांबत. बरोबर ना? एक ट्रेडर असतो तो पार्ट टाइम, म्हणजे तेवढाच किरकोळ काय असेल तर, आणि
एक दिवसभर थांबणारा ट्रेडर आहे आणि एक तेवढंच ट्रेड मारून जाणारा ट्रेडर आहे. दोघांपैकी कोण सक्सेस होणार? तेवढंच कधी तर ट्रेड मारणार. ज्याच्याकडे एवढंच. टॅलेंट आहे, करेक्ट इन्फॉर्मेशन. बरोबर ना, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, बरोबर ना. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हार्ड वर्क करणारे लोक श्रीमंत होतात का स्मार्ट वर्क करणारे लोक श्रीमंत होतात? स्मार्ट. स्मार्ट. मग स्क्रीन समोर दिवसभर बसून सीआरटी प्ले करण्यापेक्षा, सीआरटी बघत बसण्यापेक्षा मोबाईलला अलर्ट लावा ना. अलर्ट वाचतोय का नाही मोबाईलला? हो वाचतो ना. हो सर. मग हो त्याला हे म्हणायचं स्मार्ट खेळ, बरोबर ना. हो लाईट बिल वाचलं, सायकोलॉजी खराब होणार ती वाचली, डोळं बाधवणार ते वाचलं, वाचले, बरोबर ना. पैसे वाचले. पैसे जाणार आहेत ते वाचलेत. परत पगार पडला तर पगार आणि मिळणार तुम्हाला, मिळणार ना. बरोबर ना. ऑफिस असलं तर बाबा ओरडणार नाही, ऑफिसमध्ये पण थांबणार, सगळं शेड्यूल टाईट प्रॉपर होणार ना, बरोबर ना. That is- कुठलाही ट्रेडर जर स्क्रीन समोर जर जास्त वेळ बसत असेल तर समजायचा तो अवघड आहे त्या ट्रेडरचं. कारण की मार्केट तुम्हाला काय करून घेते? बोलवून घेते. बोलवतो. बोला ती है Time waste. लेकिन जाने का नाही. मगर आता गावला सापडलं की मग अवघड आहे तुमचं. ओके, टाकलंय बघा ग्रुपमध्ये सीआरटी. ओके, ठीक आहे. ओके सर. ज्यांच्या पण सीआरटी प्ले करता तुम्ही, स्ट्रॅटेजी कशी वाटली तुम्हाला? खूप छान आहे. सर सुपर. हा, चांगली खूप छान, आहे. सर. तुमच्या करतो, सीआरटीचे वगैरे ट्रेड असतील तर तुम्ही, तुमच्याकडे हा ग्रुप आहे, ग्रुपला तुम्ही टाकू शकताय. ओके, तुमच्यामुळे दुसऱ्याचा फायदा होत असेल तर त्याचा पण फायदा होऊन दे. ठीक आहे. हा ग्रुपची कुणाकडे चालेल, लिंक सर. नसेल तर चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे बघा, जॉईन करून घ्या ग्रुपला. टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करून घ्या. ओके, हा सर. ओके सर. ओके. ठीक आहे. आणि सर काल इंडिकेटरचा बोललेला तुम्ही, मी तुम्हाला मेसेज केलेला. केलंय का? टाकतो थोडस. आजच्या दिवाळीमुळे थोडं बिझी असणार, टाकतो मी, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल. मग आता सर तुम्हाला भेटायचं म्हणलं तर दिवाळीची सुट्टी आहे. नाही सुट्टी काय नसते. मला वाटतं सोमवारी एक दिवा- 2 दिवस दिव- सुट्टी घेता का काय? नाही, मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो. हा सर, मी पण केलता चालेल. मेसेज. बरं ठीक आहे, रिप्लाय देतो मी. दिल्यात रिप्लाय, मेसेज बघितलं सगळ्यांचे मी, फक्त रिप्लाय द्यायला वेळ मिळाला नाही की, किंवा पीडीएफ वगैरे ती पाठवायला वेळ मिळाला नाही. आहे पीडीएफ, काय प्रॉब्लेम नाही. ओके चालेल सर. ओके, ठीक आहे. बाकी स्ट्रॅटेजी प्रॉपर वाटली ना सगळ्यांना? तुमचे जे हो काय सर. आहेत शंभर ते टक्के सर. हॅलो. तेव्हा ग्रुपला पाठवा. आणि मी सगळ्यात मागच्या जास्त सण- हे बघा, सगळ्यात जास्त म्हणण्याचं हे करण्याचा प्रॉब्लेम. ओके, आता हे बघा, हे माझं टेलिग्राम आहे, ठीक आहे. हे माझं हो. टेलिग्राम आहे. टेलिग्रामला बाकीच्यांचे कुणाचे ग्रुप दिसतात का बघा? नाही. हे आमचं वैयक्तिक आहे सगळं. हा आमचा ग्रुप आहे, हा आमचा ग्रुप आहे, हा कम्युनिटी आहे, हे आमचं सगळं पाचीच्या पाची आमचं. त्याच्या सोडून कोणचं आहे का? नाही. नाही सर. नाही. माझ्याकडे देव एकच आहे, लक्षात घ्या. ओके, थोडक्यात मला काय म्हणायचं समजलं तुम्हाला? बरोबर आहे सर. माझ्याकडे देव एकच आहे. फॉलो करायचं असेल तर एकाच देवाला फॉलो करा, एकालाच करायला लागतं. एकालाच करा, बाकीच्यांना करू नका मग. कारण की नाहीतर मग त्या- सगळ्या देवांच्या पाठीमागे लागला त्या- तर मग तुमचं तुम्हाला कळत नाही. ओके, तुमचं तुम्हाला ठीक कळत आहे. नाही. सगळे आज कोण साती म्हणे- दिवस बुक करायला लागते सर. बरोबर ना. साती तुम्ही काय दिवस करा, उपास करायला लागते. सीआरटी स्ट्रॅटेजी सगळ्यात जगातली बाप स्ट्रॅटेजी आहे, लक्षात द्या, बाप. हो सर. हा. ती ज्या दिवशी तुम्ही तिला मास्टर करणार त्या दिवशी कमीत कमी सांगतो तुम्हाला मी, 1:5 चा ट्रेड प्रॉफिट मध्ये गेल्याशिवाय तुम्ही ट्रेडच काढणार नाही. एवढे तर तुम्हाला सिंपल मिळू शकतात. ओके, हो सर. मी 1:5 मागच्या शनिवारी बीटीसी मध्ये तो प्ले केलेला सर. प्ले केलेलं ना. आणि जर सीआरटी हो. प्रॉपर करण्यासाठी जर तुम्हाला समजा बायस नॅरेटिव्ह वगैरे माझ्या सगळ्या जर गोष्टी कळायला लागल्या तर सीआरटी एक्युरेट कुठं प्ले करायचं तो पण तुम्हाला समजेल. ओके, पहिल्यांदा प्ले करायला चालू करा आणि हो, सर. ग्रुपला टाका, चला खूप- सीआरटी. खूप एक्सलंट आहे strategy. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सीआरटी प्ले करताय, बरोबर आहे? हो, हो. सीआरटी प्ले करताय, 4-5 दिवस झाले, 4 ट्रेड मारले, 4च्या 4 लॉस मध्ये गेलेत. ओके. 4 ट्रेड मारले, 4 ट्रेड लॉस मध्ये गेले. मग सीआरटी स्ट्रॅटेजीला तुम्ही खराब म्हणू शकता? नाही. नाही. जो 4 ट्रेड किंवा 10 ट्रेड मारल्यानंतर ना ह्या स्ट्रॅटेजीला जो खराब बोलतो
तो दुसऱ्या दिवशी युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर काहीतरी शोधायला दुसरं जात असतो. बघितलेलं असतं. बरोबर ना? हो हो म्हणजे थोडक्यात हो कसं सर. असतं, हा देव पावला नाही की चला दुसरा देव. मी वन डे बरोबर पण ना? प्ले केले आणि 4 आवर पण प्ले केले. जेवढा मोठा टाइम फ्रेम लक्षात घ्या, जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा तुम्हाला प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. येस येस सर. आमच्या एका स्टुडंटनं सीआरटी गोल्डची 3 महिन्याची सीआरटी प्ले केल्या. हो बापरे. 3 महिन्याची 3 ट्रेड अजून महिन्याचा होल्ड आहे. टाइम फ्रेम. हा 3 महिन्या टाइम फ्रेम, ट्रेड अजून होल्ड आहे अजून. मी तुमचंच बघून सर प्ले केलेले आहे. पण जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. 3 महिन्याची सीआरटी बघून प्ले केल्या आमच्या स्टुडंटनी. साधारण त्याचा जो प्रॉफिट आहे तो $2,500-3,000 वरती चालू आहे. आई शपथ. अरे वा, व्हेरी गुड. म्हणून जेवढा मोठा टाइम फ्रेम असेल तेवढा तुमच्यासाठी चांगला असतो. सांगा. बरोबर ना? हे बघा, दिवसाला 4 आवरच्या 6 कॅन्डल प्ले होत्यात. हो. ह्या 4 आवरच्या झाल्या 6 कॅन्डल, बरोबर आहे? त्याच्यानंतर ना डेलीची कॅन्डल म्हणजे एकच ट्रेड प्ले होणार आहे दिवसाला हो किंवा आठवड्यातनं एकदा. वीकलीची सीआरटी म्हणजे आठवड्यातनं एकदा. एकदा मंथलीची सीआरटी म्हणजे महिन्यातनं एकदा. महिन्यात एकदा. 3 महिन्याची सीआरटी म्हणजे 3 महिन्यातनं एकदा. बरोबर ना? पण एवढा हो, सर. भयंकर प्रॉफिट देऊन जाते. जेवढी मोठी तुमची प्रोफाईल असेल सीआरटीची तेवढा मोठा प्रॉफिट वर्षभर होणार. नाही ट्रेड केला तरी चालेल सर. एकच 3 सीआरटी महिने प्रॉफिट दे. द्यायला. अहो इथं गोल्ड बघा, वर्षात- गोल्ड दाखवतो तुम्हाला. 3 महिन्यात वर्षाचा टाइम फ्रेम पगार आहे. पगार मिळाला म्हणायचा सर. एखाद्याला. सर हा हे बघा इथे सर जागतिक काही तर न्यूज असतील त्यावेळी खूप काले कोसळलं तर सर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा सांग. जागतिक ज्या न्यूज असतात, लक्षात घ्या, हा. जागतिक ज्या न्यूज असतात त्या कोण तयार करतं? नाही, जे काही युद्धाचं असेल किंवा इंडियाला हे करायचं असेल काही पण असतील तर त्यावेळी कोसळला, खूप काही कोसळला. आम्ही ट्रेड लावलो आणि कोसळला तर ते भरून काढायला वेळ लागणार ना सर. एसएल नाही तुमच्याकडं? स्ट्रिक्टली एसएल फॉलो करायचं सर. एसएल आहे का नाही तुमच्याकडं? मग ते हिट होऊ दे. हा मग मी तुम्हाला 100 ट्रेड मधले 50 ट्रेड हिट होऊन दे म्हणून सांगितलंच ना. तरी 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये Correct. गेले तरी तुम्ही प्रॉफिटेबल यायला लागलाय. हा हा. तरी नाही सर, प्रॉफिटेबल कसं यायला आहे, मंथली ट्रेड मध्ये आम्ही जर गेलो मंथली मध्ये सर, ते कसं होतंय, हे हिट लवकर होत नाही ना सर. ते काय? मंथली बेसिसवर आम्ही गेलो हा तर ते स्लो असणार ना सर. बरं ठीक आहे. हे वेळ बघा, करणार. तुम्ही पहिली का दुसरीला एक स्टोरी ऐकल्या, स्टोरी कासव आणि ससा ऐकल्या? हा. मग त्यात स्लो कोण असते? ससा, कासव. कासव कोण असते स्लो त्यात? कासव कासव. नंबर कोणाचा येते? कासवाचा. कासवाचा येते ना नंबर. हा. मग स्लो असणं चांगलं का वाईट? चांगला आहे. चांगलं. चांगलंच आहे ना. बघा इथं सीआरटीचा ट्रेड इथं प्ले झाला, इथं झाला काय फेअरवॅल्यू गॅप मध्ये, इथनं रॉकेट करायला मार्केट. हो सर. 3-4 महिन्यात एकदा ट्रेड होते. खरं रॉकेट काय करतं? कुठं ट्रेड मिळाला तुम्हाला? इथं ट्रेड मिळाला. जबरदस्त हे बघा सर. इथं ट्रेड मिळाला. Trade. इथं किती? 2500ला आणि कितीला 4000ला मारलेला गेले. पण लॉट साईज. पहिले Lot? सुरुवातीची लॉट साईज होती 0.10 काय आणि आता सध्याची लॉट साईज आहे 4 स्टँडर्ड लॉट. मी डेलीच्या याला 0.01 न मारलेला तर मला $70 आसपास झालेलं. जेवढा मोठा लॉट साईज तेवढा होतोय, पण पहिल्यांदा 0.10 न नंतर आता मोठा लॉट साईज वाढवलेला आहे. त्यामुळे आता प्रॉफिट चांगला हा. होतोय. म्हणजे प्रॉफिट मध्ये एकदा चाललं की लॉट साईज वाढवायची असतात. वाढवला हा हा. टप्प्याटप्प्यात. असं असतं ते टप्प्याटप्प्याने. ते स्किल असतं सगळं. ते तुम्हाला पुढे जाऊन जसं जसं तुम्ही कराल तसं समजाल. बरोबर? समजलं तुम्हाला कासव ससा? हो सर. करेक्ट आहे सर. ओके. ओके सर. हो सर. कारण की का सांगतो तुम्हाला, लिक्विडिटी मार्केट कशावर चालतंय? लिक्विडिटीवर चालतंय. लिक्विड. बरोबर आहे. मग 1 आवरची लिक्विडिटी महत्वाची का डेलीची का विकलीची का मंथलीची? मंथली. मंथलीची. बरोबर ना? हो जसं सर.
कसा असतो तुम्हाला सांगतो. शेतकरी असतो शेतकरी पावसाळ्यात बाहेर जातो. नाही. नाही जात ना. मग त्यांना पुढच्या 6 हो. महिन्याचं नियोजन करून ठेवलेलं असतं, बरोबर ना. हो सर. तसंच असतं. मार्केट मेकर काय करतात, 6 महिने लिक्विडिटी तयार करतात आणि लिक्विडिटी ती खाल्ल्यानंतर ना पुढचं 6 महिने त्यांना बघायला लागतात. त्यांना 6 महिने पुढचे भूक लागत नाही मग. बरोबर. समजलं. हो सर. हा तसं आहे ते. म्हणजे- ओके. ऑप्शन मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी नाही चालणार माझी. कॅन्डल ते करणार नाही सर. कॅन्डल जागेला थांबली तर डेके करतं. ऑप्शन मार्केटमध्ये चालत नाही. ऑप्शन सोडून सगळ्या मार्केटला चालणार ही स्ट्रॅटेजी. ऑप्शन मार्केटला पण चालते, पण चालवणारा लागतो त्याला. ऑप्शन मार्केटला पण चालते, पण चालवणारा लागतो त्याला. कारण की मार्केट एवढं सोपं नाही आहे. नाही. नाही सर नाही. नाही. बरोबर ना. तर गोल्ड हो मध्ये सर, काल आहे ना 43-73च्या लेवलवरून फॉल यायला सुरुवात झाला सर. इतका जबरदस्त फॉल झाला की सर्व लिक्विडिटी ग्रॅब केल्या त्यांनी जवळजवळ 5-6 दिवसाच्या. ओके. मग इथं वरती ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा हिनं हाय खाल्लाय. म्हणजे ही काय झाली, सीआरटी झाली. ओके. या कॅन्डलचा हिनं हाय खाल्लाय ना, हम्म. सीआरटी झाली. बरोबर ना. आता हो. इथंच बघा, इथं चालू मध्ये बघा 4 आवरला ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्लाय ना. हम्म. खाल्लाय. मग तुमचं पहिलं म्हणजे ही सीआरटी तुम्ही प्ले करू शकता. पहिलं टार्गेट 50% असू शकतं, दुसरं 100%. बरोबर आहे. हा. अशीच आहे ना सीआरटीची स्ट्रॅटेजी. अलार्म लावून ठेवलेला सर मी. आत्ता लावलेलं का. हो हो. हे ट्रेडिंग व्ह्यूचं टायमिंग वेगळं दाखवते, एक्सनेटचं वेगळं दाखवते. एक्सनेटची अजून कॅन्डल संपायला मला वाटतं अर्धा तास आहे. नाही आता मी झाली असेल. अलार्म लावून ठेवलेला मग भरपूर वेळ झालेला लावून 210ला लावून ठेवलेला मी. ओके ठीक आहे. वाजला काय, कसला अलाराम, सीआरटीचा मी सांगितलेला लावला काय वाजला. तुमचा. ह्याचा लावून ठेवलेला मी कलकत्ता. ट्रेडिंग व्ह्यूला. ओके. कारण की टायमिंग 4 आवरच्या कॅन्डल जरा वेळाने सपतात एक्सनेटच्या. अजून 4 आवरच्या कॅन्डल आणि तिथं संपायला आयडीएमला टच झाले आता सध्या मार्केटला. बघा 4 आवरची कॅन्डल संपायला अजून एक्सनेटची 2.5 तास आहेत. हा. 2.5 तास ओके. एक्सनेटची संपायला. ही ट्रेडिंग व्ह्यूची संपले तुमची. ओके. हो ब्रोकर वेगळा आहे, ओंडा ब्रोकर आहे. आपला ब्रोकर कोण आहे, तुमचा जो ब्रोकर आहे त्याचे चॅट बघायचे. ओके. नाही, एक्सनेसच आहे माझं. हा एक्सनेटचा बघा. मार्केट कुठं येणार माहिती काय, एक्सनेटच्या चार्टमध्ये मार्केट साधारण मला वाटते 4092च्या खाली जाईल बघा. 4092. हा 4092च्या खाली सगळं. इथून पुढचा जो आठवडा आहे तो सेलिंग मध्ये राहणार. 4092. म्हणजे हा 4092 पर्यंत जाणार मार्केट. पुढचा सगळा आठवडा सेलिंग मध्ये राहणार. पण सेल ट्रेड कुठनं घ्यायचं याचं नॉलेज पाहिजे. कुठनं पण सेलिंग Gold करून चं चालणार नाही. हा गोल्डचं कुठून पण सेलिंग करून चालणार नाही. ओके. हं. लेवल काय दिले तुम्हाला मी, 4092. 92. 4092. कारण की ह्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी पडल्या, ती खाणार. आणि उद्या समजा किंवा आज ही कॅन्डल जर ह्या फेअरवेली गॅपच्या खाली जर क्लोज झाली, ओके. या फेअरवेली गॅपच्या खाली जर क्लोज झाली ही कॅन्डल, तर काय करायचं तुम्हाला ओके. सांगतो. इथून ही क्लोज झाली, त्याच्यानंतर उद्याची कॅन्डल जरा वरती जाणार आणि ह्या एरियावरून इथनं सेलिंग करायची. इथं तुमची सीआरटी प्ले झाली पाहिजे. इथं तुमची सीआरटी प्ले झाली पाहिजे. कोणता टाइम फ्रेम असणार सीआरटीचा, 4 hour. 4 आवर्स. कळालं. ओके. हा सर. पण सर आहे कंडिशन कधी ना 41 ची ना एक सपोर्ट टाकला तर ते सपोर्ट लाईन आता परफेक्टली टच झालेला आहे मार्केट. पण तिथून अजून तुम्ही सांगितलं ना की 4992 जाणार, तर कॉन्फिडन्स आला की नाही अजून हाय बहुत चान्सेस. ठीक आहे. बघा ते सेलिंग नेक्स्ट वीक गोल्ड साठी सेलिंग मध्ये राहील. ओके. हो ओके. हो.
ओके सर. 43-73% फॉल झालाय सर तो. हा, ऍज पर माय अनालिसिस. हा. ओके. ओके सर. आणि तुमच्यासाठी हा ग्रुप आहे, लक्षात घ्या. ओके, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तुम्ही CRT वगैरे तिकडे टाकले तरी चालतील. ओके, पण चालेल ट्रेड सर. कोणाला हे करू नका. ट्रेड मध्ये बाय करा, सेल करा असलं काय सांगू नका. मी ट्रेड देतोय काय? कधी बघितलं मी ट्रेड दिलेले? नाही सर. नाही नाही. मी ट्रेड देत नाही. का देत नाही माहिती तुम्हाला ट्रेड मी? हा सर. आता माझे ट्रेड चुकतात म्हणून देत नाही असं काय आहे काय? नाही नाही. नाही सर, आम्हाला तर नाही बिलकुल. वाटत सर. ट्रेडिंग यायला होऊ पाहिजे. शकतं एखाद्या वेळेस, पण ट्रेड शकतं. आम्हाला नाही वाटत. बरं ठीक आहे. इथे मला वाटतं आता माझ्याकडचे स्टुडंट आहेत ते अनुभवी आहेत. हा. ते अनुभव आहेत, लक्षात घ्या. त्या स्टुडंटला पुढची कुठली कॅन्डल येते आम्ही सांगतोय, किंवा त्याला पण माहिती आहे कशी कुठली कॅन्डल पुढची येणार, त्याला माहिती आहे. पुढची नेक्स्ट डे ची कॅन्डल कोणती येणार त्याला माहिती आहे. मग त्याला ट्रेड द्यायची काय गरज आहे का? नाही. काहीच गरज नाही. नाही. नाही सर. नाही. माझं म्हणणं काय असतंय, तुम्ही कोणाचे पण टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा. तिकडे तुम्हाला टिप्स येतात बघा. टिप्स येतात का? येतात हो सर. सर. सगळ्यांच्या येणार, सगळ्यांच्या. माझ्या ग्रुपमध्ये येतात तुम्हाला? बिलकुल नाही. नाही सर. नाही सर, नाही येत. आजपर्यंत नाही येत का येत नाहीत त्याच्या मागचं कारण सांगतो. कारण की माझ्याकडे हा. जो ट्रेडर आलाय त्याला गुलामीचा घोडा बनवायचा नाही मला. हो हो. व्हेरी गुड. माहित, गुलामीचा घोडा माहितीये ना? बिलकुल सर. ते हो. स्वतः अभ्यास करून करावं. हा, स्वतः अभ्यास. म्हणजे थोडक्यात कसं की एका तबेल्यामध्ये एक घोडा असतो, त्या घोड्याला त्याचा मालक बाजूला घेऊन जातो आणि एका खुर्चीवर बसतो आणि घोड्याला बाजूला त्या खुर्चीला बांधलेलं असतं. आणि हा. मालकाला फोन येतो, घोड्याच्या मालकाला फोन येतो आणि फोन आल्यावर ते बोलत बोलत गेटच्या बाहेर जातो. पण तो हा. घोडा त्या खुर्चीला बांधलेला असतो. हो. मग ती खुर्ची त्या घोड्यासाठी जड आहे का? नाही. नाही. मग तो पळून जाऊ शकतो ना. हो हो. घोडा पळून जाऊ शकतो. हो सर. मग घोडा पळून जातोय का? नाही. नाही सर. त्याला गुलामी लागलेली असते. त्या मालकाचा गुलाम झालेला असतो ना तो. हा. बरोबर ना? त्या मालकाचा गुलाम झाला असतो. म्हणून माझे जे स्टुडंट आहेत त्यांना मला गुलामीचा घोडा बनवायचा नाही. काय असेल ते त्यांनी हा. स्वतःचा अनालिसिस करून करायला पाहिजे. कारण की त्या घोड्यानं त्याची स्वतःची ताकद त्याची विसरली ना. विचारतो. हो हो. बरोबर ना? मग जो टेलिग्रामचे अदर जे स्टुडंट आहे, अदर जे तुम्ही टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करतात, त्यांच्या टिप्सवर जे ट्रेडिंग करता तुम्ही, त्यावेळेला तुमची ताकद तुम्ही विसरलेच ना. विचारलं. बरोबर हो. ना? तुम्ही मग गुलामीचाच घोडा झाला. हो हो. बरोबर ना? बरोबर आहे. हा, त्यामुळे मी माझ्या स्टुडंटला गुलामीचा घोडा बनवत नाही. मी फक्त व्ह्यू शेअर करतो. कधी कधी मी व्ह्यू शेअर करतो. तुम्हाला पण माहिती, माझे व्ह्यू शेअर केल्यानंतर तिकडे आहेत व्ह्यू, तुम्ही बघा तिकडे. हो हो. आणि बघितलं. बिटकॉइन पण मी खाली येणार म्हणून सांगितलेला. तर तुम्ही इथेरियम अगोदर बोलतात चार इथेरियम पण खाली येणार म्हणून सांगितलेलं सगळं. इथेरियम बिटकॉइन दाखवले. बिटकॉइनची 97 ते 93 ची लेवल आहे. 97 ते 93च्या लेवलनं बिटकॉइन रॉकेट करणार. तो 1.5 लाखापर्यंत जाणार. फक्त त्या 97 ते 93च्या रेंज मध्ये तुम्हाला ट्रेड पकडता आला पाहिजे. ओके. हम्म. बघा तर काय फॉल करायला लागले बघा. करायला लागले का फॉल? हो. लिक्विडिटी कुठे पडल्या? त्याच्या खाली पडल्या. चांगलं. मग तुमचा बिटकॉइन पण काय राहणार? बेरिश राहणार. बिटकॉइन पण बेरिश राहणार. आणि इथेपर्यंत हो सर. जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत जाणार नाही वरती तो. ओके. कारण की इथे एक फेरवली गॅप आहे बघा. ओके, ठीक आहे. समजलं सेशन मध्ये आजच्या सगळ्या गोष्टी? हो सर. ओके, ठीक सर, आहे. बिटकॉइन आता जो फेअर व्हॅल्यू गॅप झालेला आहे त्याला पहिले हिट करेल का सर आता? त्या फेअरव्हॅल्यू गॅपला मार्केटला टॅप होणार. त्याशिवाय मार्केट बिटकॉइन 1.5 लाखाला जाणार नाही. ओके. अच्छा. ओके सर. त्याच्या खाली पण सर आहे ना सिक्युरिटी पडलेली.
त्याच्या खाली पण सर लिक्विड पडलं की काय ती पण ग्रॅप करून सर कुठली त्याच्या खालची मंत्री मंत्री सर मंत्री कुठली ही काय मंत्री सर हा सर आता तोच प्रॉब्लेम आहे. लिक्विडिटी ही घेणार का ही घेणार हे तुम्हाला कळते. नाही सर नाही कळलं. त्याच्यासाठीच ऍडव्हान्स क्लास करायचे असतात, त्याच्यासाठी पैसे देऊन क्लास करायचा असतो. ओके, बाकी काय प्रॉब्लेम आहे सांगा. सर काल कोणत्या सर मायस नॅरेटिव्ह मध्ये सर तुम्ही सर एकाला होमवर्क आलेला त्याचा नॅरेटिव्ह चुकला बहुतेक असतील ते, बघूया एक मिनिट. नाही गेलेत वाटतं, गेलेत सेशन सोडून ते. हे बघा कसा असतं सांगू का, शिकणारा जो असतो तो कधी सेशन मधनं सोडून जात नाही. जातोय नाही Correct सर. आहे सर. नाही जात. आणि जो शिकणारा असतो तो दुसऱ्यांच्या कोणाच्याही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन होत नाही. होतोय नाही ना. नाही. फक्त तो नॉलेज चांगलं चांगलं मिळवून स्वतःची काहीतरी स्ट्रॅटेजी डेव्हलप करत असतो तो. बरोबर ना. हो सर. त्यामुळं तुम्हाला पोटेन्शियल किंवा एक चांगला प्रो ट्रेडर बनायचं असेल तर स्वतःची ताकद लावायला शिका. गुलामीचा घोडा बनू नका, हे मी तुम्हाला सांगू शकतो फक्त, म्हणजे माझ्या हिशोबाने. कारण की सगळं करून बसलोय मी, तुम्ही जे केलं ना सगळ्यांनी ते मी सगळं करून बसलोय. त्यामुळं मला सांगायचं वाटतं की तुम्ही ते करू नका. बरोबर आहे. कारण की हो. तुम्हाला मी शिकवतोय पण मला मार्केटनं शिकवलंय. हो. तुम्हाला मी शिकवतोय, मला मार्केटनं शिकवलंय. मग मार्केटनं माझ्याकडून थोडी फी घेतलेली नाही, भरपूर घेतल्या. बरोबर ना. एक्सपिरियन्स लॉस तो रूपांतर. म्हणून एक गोष्ट आहे ती 100 वेळा करा. बघा नाही त्यात तुम्ही मास्टर झाला तर मला सांगा तुम्ही. ओके, ब्रुसलींचं उदाहरण आठवून आलं सर. हो हो, तेच करा तुम्ही. त्यावेळेला मग तुम्हाला माहिती आहे काय ताकद लागते ती. ओके. किड्स. बाकी काय प्रॉब्लेम कोणाचा सेशन. सर तुम्हाला सर एकदा बघायचं सर. हॅलो, सर सेशन संपल्यानंतर काय व्हिडिओ येत आहेत ना सर आपल्या याला ग्रुपला. हो टाकलेत. हो सर. मी काल बी लेट जॉईन झालो, आजही लेट जॉईन झालो सर थोडंसं. पण माझं नाही, मागचं 100% थोडं लक्षात. 100% टाकलेत ग्रुपला. पाठीमागचे 3 टाकलेत आणि 2 काहीतरी साधारण राहिले असतील ते पण टाकायचे. ओके, ते पण मिळतील, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके सर. हा ठीक आहे. काय लेट जॉईन वगैरे काय प्रॉब्लेम नसतो, कारण की प्रत्येक स्टुडंट हा काहीतरी त्याच्या मागे व्याप असतो. बरोबर ना. तो त्याच्या सर, हिशोबाने थोडं चालत असतो. तो त्याच्या हिशोबाने चालत असतो. पण ठीक आहे, रेकॉर्डिंग बघून वगैरे तो करतो. बरोबर ना. सर गव्हर्नमेंट काही ई-रुपीज म्हणून काही हे करणार आहे सर त्यांना मध्ये. हो, करायला इंडियन लागणार. गव्हर्नमेंट. करायला लागणार, कारण की त्यांना पर्याय नाही आहे. कारण की बघा, इथून पुढचं जग जर बिटकॉइनवर आधारित जर झालं हो तर करायलाच लागणार ना. हो. बरोबर ना. बिटकॉइन साधारण मला वाटते 2008च्या अगोदर आला. बरोबर. त्यावेळेला हो, सर. साधारण त्याची ₹1 काहीतरी प्राइस होती. पण तो आता आज जगावर राज्य करतोय. बरोबर ना. हो. बिटकॉइन. गोल्ड पण तेव्हाच आलं होतं, पण गोल्ड कसं होतं, गोल्ड सेफ असेट म्हणून ओळखलं जातं आणि बिटकॉइनचा थोडासा प्रॉब्लेम होतो. पण बिटकॉइनला पण बाहेरची लोक किंमत देतात. म्हणजे गोल्डचं कसं ठेवायचं अवघड होतं ना. गोल्डचं ठेवायचं अवघड होतं, किंवा काय प्रॉब्लेम झाला तर काय गव्हर्नमेंट भरपूर काय त्याच्यावर नियम लादणार आहे त्यातून पुढं. त्यामुळं बिटकॉइन कसं दिसतच नाही ना कोणाला. फक्त तो त्याचा पासवर्ड वगैरे सगळं व्यवस्थित तुम्हाला ठेवावं लागतं. आणि त्याचा सप्लाय लिमिटेड आहे. जसा गोल्डचा सप्लाय लिमिटेड आहे तसा बिटकॉइनचा पण सप्लाय लिमिटेड आहे. म्हणून त्याची किंमत आतापर्यंत वाढली. गोल्ड पेक्षा जास्त बिटकॉइनची किंमत आहे. बरोबर ना. हो ना सर. त्यामुळे पुढचं जग जे होणार आहे ते मला तर वाटतंय क्रिप्टोकरन्सी आधारित असणार आहे. आणि सर हे आता ट्रम्प इफेक्टमुळे बिटकॉइन जे पडलं सर, आता एवढ्या 3 दिवसापासून जे फॉल होत आहे ते अजून तुम्ही सांगितलं की अजून त्याला करेक्शन होणार आहे.
त्याच्यानंतर हो. ते 1.5 लाखापर्यंत जाईल. ओके. आता हे बघा हाच बिटकॉईनचा. बिटकॉईननं ह्या वरच्या हायची लिक्विडिटी खाल्ली. म्हणजे ज्यांनी बाईंग केले त्यांचं सगळ्यांना खाल्लं. हो. त्यांनी सेलिंग केलं. जे इकडे बाईंग करणारे जे लोक आहेत, ही सगळी लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना ट्रम्प तीन बाय करणार परत. अच्छा. सगळ्यात जास्त प्रॉफिट जो केला तो मग काय ट्रम्पच्या तर. मुलग्याने केला, असं काहीतरी न्यूज आहे बघा. मुलाने केला सर. हा, हो, बरोबर हो, ना? हो सर. वन डे मध्ये न्यूज आहे. 775 मिलियनचं प्रॉफिट केला त्याने. बरोबर ना? मग हे हो. मार्केट मेकर असतात, लक्षात घ्या. मार्केट मेकर्स हँडल करत असतात आणि ऍक्च्युअल मध्ये मला वाटतं ह्या वर्षामध्ये अमेरिकेचं जे कर्ज आहे ते त्यांना भागवायचं. हो. त्याच्यासाठी हा प्लॅनिंग आहे सगळं आणि त्यानुसार ते हे होणार आहे. प्लॅनिंग सगळं प्री प्लॅनिंग आहे सगळं. प्री प्लॅनिंग आहे सगळं. त्यामुळं लिक्विडिटी वगैरे तुम्हाला समजायला लागते कुठं पडले काय पडले. ओके. बाकी आणि कोणाचे काय प्रश्न आहेत? काही नाही सर. एकदम क्लिअर झालं. आहेत सर का कोणाचे इथे प्रश्न? इथे कुठेतरी इंडियन गव्हर्नमेंटने बी काहीतरी करायला पाहिजे ना सर, असं थोडंसं. म्हणजे हे जे लोक आज इतकं कर्ज सांगतायत की आपल्या इंडियापेक्षाही जास्त अमेरिकेवर कर्ज आहे होय, बरोबर आजच्या आहे. तारखेला. हम्म, मग हे जे मॅनिप्युलेट करतायत सर मार्केट, हम्म. जसं आता सीतारामन जयंतींनी आता जीएसटीचा स्लॅब कमी केला. एकदम ऑटो वगैरे याच्यामध्ये एकदम रॅली पाहायला मिळाली आता. म्हणजे ओके, तिकडं मार्केट क्रॅश होतंय, इकडं मार्केट थोडं वाढतंय. पण मग ओके. असं क्रिप्टो करन्सी मध्ये बी गव्हर्नमेंटने काहीतरी असं इंटरफेअर करायला पाहिजे ना सर थोडंफार. नाही करणार की, त्याचा तर काय विषय नाही. पण तुम्हाला त्याच्यामध्ये माहितीये काय का, वाटतं सर? तुम्हाला ही गोष्ट माहितीये का, जग कोणतरी चालवतंय. हो, हो. ते 4-5 लोक आहेत सर. कोणतरी चालवते, कोण पण असू हो, देत. मग हो. तुमच्या भारताला त्यांनी जर बंधनात ठेवलं असेल तर ती भारत चालवू शकतं का? भारत स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणार आहे का? नाही. तसाच खेळ असेल मग. बरोबर आहे ना? बरोबर सर. हो. कारण की हे जे लोक आहेत ना, हे जे लोक यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, लक्षात घ्या. त्यांनी जर म्हटलं ना, एक समजा पैसा होल्ड करतोय. पहिला जो त्यांचा जो म्हणजे ट्रॅप होता, पहिला जो ट्रॅप पडलेला, तो ट्रॅप तुमच्याकडे पहिला ट्रॅप कोणता आला? पहिला कोरोना. ट्रॅप कोणते? कोरोना आला पहिला ट्रॅप. आता दुसरा ट्रॅप काय येणार आहे? वर्ल्ड वॉर. इन्फ्लेशन. इन्फ्लेमेशन. इन्फ्लेशन येणार आहे. इन्फ्लेशन म्हणजे माहिती आहे ना? माहिती आहे अच्छा. का इन्फ्लेशन म्हणजे? जास्तीमध्ये जल्दी करन्सी मध्ये महाग महागाई महागाई आल्यानंतर गरीब महागाई जगू शकतात? नाही. 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 मग ते लोकांनी जर महागाई आणली तर तुमच्या देशातला गरीब मरणार, बरोबर. हो. श्रीमंतच राहणार. बरोबर ना? असा विषय तो. कोरोना आणला. आणि सर कोरोनामध्ये जगाच्या आतली 50% लोकसंख्या संपवायची होती बहुतेक त्यांना, पण ती संपली नाही. त्यामुळं दुसरा जो ट्रॅक असणार तो इन्फ्लेशनचा ट्रॅक असणार. आणि सर चायना जे गोल्ड मध्ये हे करते सर, हम्म. नेमकं आता चायनाचं आणि अमेरिकेचं वॉर सिच्युएशन काय होणार? ते गोल्ड ऍसिड फार स्ट्रॉंग करताय त्यांचं आलं. होय, बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. इथं अमेरिका आहे, इकडे US आहे, इथं चायना आहे. ओके. हा. इथं इंडिया आहे आणि इकडे हो, ऑस्ट्रेलिया वगैरे बाकीचे लोक आहेत. बरोबर. बरोबर सर. ह्यांच्या वरची कोणतरी आहेत, लक्षात घ्या. हो, आलं लक्षात सर. ह्यांच्या वरची कोणतरी आहेत. ती ट्रॅक आहे सगळा. हो, आणि हो. ह्या ट्रॅक मध्ये गोल्ड वरती चाललंय. हा बबल आहे. बबल फुटायला लागला की सगळे गायब होणार, लक्षात घ्या. होय. म्हणून लक्षात घ्या, हायला कधी बाय करायचं नाही. हायला मार्केट असेल कधी बाय करायचं नाही. ओके. ओके. आणि बॉटमला कशी मार्केट असेल तर कधी सेल करायचं नाही. करेक्ट सर. बरोबर ना? हायला बाय करायचं नाही, बॉटमला सेल करायचं नाही. कारण की ब्रेकआउट वाला स्टुडंट आहे बघा इथे. हा पाठीमागचा हाय आहे, बरोबर आहे. याच्यावरती ह्या मंथली विकलीच्या टाइम फ्रेमवर कॅन्डल बाहेर जाऊन आतमध्ये क्लोज झाल्यात. पण 4 आवर ट्रेड करणारा जो स्टुडंट असतो त्याला ब्रेकआउट दिसतो बघा. दिसतो का? दिसतो नाही. ब्रेकआउट? हा. ब्रेकआउट दिसलं ना? हो, हो. मग त्या ब्रेकआउट वाल्या ट्रेडरनं बाय केला असला. आणि खाली गेलं मार्केट. म्हणून हायला बाय करायचं नाही आणि लोला सेल करायचं नाही.
हा नियम लक्षात घ्या. ओके, समजलं? हो सर. ओके, ठीक आहे. काय प्रश्न कोणाचे आणि? सर हम्म. सर जे मार्केटला खेळवतात किंवा चेंजेस करतात असं म्हटला ना तुम्ही, हम्म. ते मॅन्युप्युलेशन करतात, हम्म. मग ते जे मॅन्युप्युलेशन करत असताना आपली स्ट्रॅटेजी वर्कआउट होईल सर? मग उगाच आम्ही SMC ICT शिकवतो उगाच? नाही सर, मी विचारतोय त्यांनी जर ICT त्यांचं मर्जीनुसार करत असतील. ICT SMC मी शिकवतोय ते मार्केट मेकर थिअरी आहेत. ओके, मार्केट मेकर. बरोबर आहे. आणि हा, तुमचं म्हणणं काय आहे की त्यांच्या मर्जीनुसार ते करत असतील, बरोबर आहे. पण हा, त्यांच्या मर्जीनुसार जरी केलं असेल तर 50% तर तुम्ही जिंकू शकताय, 50% हरू शकताय. हा सर. पण 50% जे जिंकणारे ट्रेड आहेत तुमचे ते 1:3 चे ट्रेड आहेत. तुम्ही जिंकलायच की, कुठं हारला तुम्ही? प्रॉफिट मध्येच राहणार आहे सर. प्रॉफिट मध्येच राहणार. ट्रेडिंग ही प्रोबॅबिलिटी असते, बरोबर ना. ट्रेडिंग मध्ये हो. प्रॉफिट करणं ही प्रोबॅबिलिटी असते, बरोबर आहे का. पण बरोबर सर. प्रोबॅबिलिटीला राईट डायरेक्शन देण्यासाठी स्टडी करायचा असतो. कुठे बाय करायचं, कुठे सेल करायचं. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला तुम्ही 100 ट्रेड मारता त्या 100 पैकी तुम्हाला मिनिमम 70 ट्रेड प्रॉफिट मध्ये आणायचे म्हणजे आणायचे असतात. हा सर. कळलं? पण आपला हा. ट्रेडर काय करतो तुम्हाला सांगतो. आपला ट्रेडर 10 ट्रेड मारतो, दिवसाला 10 ट्रेड मारतो, कॅपिटल सगळं घालवून टाकतो. ट्रेडर. आपला ट्रेडर 10 ट्रेड हा मारतो, सर. जेवढं काय कॅपिटल असतं ते सगळं घालून टाकतो. 10 ट्रेड मध्ये तुम्हाला ती अॅक्युरेसी कळेल का कुठल्या स्ट्रॅटेजीची? नाही सर. नाही. नाही सबणार. मग एवढं सगळं डोक्यात तुमच्या भरतंय तर मग ते वागत का नाहीत त्याप्रमाणे लोक? कारण की लोकांना झटपट श्रीमंत व्हायचं, लक्षात घ्या. बरोबर. बरोबर ना. झटपट श्रीमंत व्हायला गेले की ढगात जात नाही, जमिनीत जातो तो. हो सर. ओके, हा. बाकी आणि कोणाचे काय प्रॉब्लेम आहेत सर का आणि एक कोणाचे? प्रश्न होता. हम्म. सर आपण सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून जर आम्ही ट्रेडिंग करत गेलो हम्म. आणि जर एखादं तर ते ब्रोकरला समजतंय का सर आपण खूप प्रॉफिट करत आहोत म्हणून त्यांनी काहीतरी कंट्रोल करू शकतात का सर? नाही, त्याचा काय संबंध ब्रोकर नाही. ते एनी ब्रोकर. तुमचे जे ब्रोकर असतात ना, हा सर. तुमचा ब्रोकरची क्वालिटी असली पाहिजे, लक्षात घ्या. नाही सर, समजा सर आम्ही चुकून आम्ही दुसरं कुठलं तर एक चुकीचं ब्रोकरकडे गेलो तर त्यांनी कंट्रोल करू शकतात का सर? अहो, तुम्ही चुकीच्या माणसाकडे गेल्यानंतर तुम्हाला कंट्रोल करतोच की तो, त्यात काय वेगळं आहे? हा हा हा. बरोबर ना. सर, चुकीच्या माणसाकडे जाऊच बरोबर. नका ना. डेल्टाचं सर्व्हर 3 दिवसापूर्वी क्रॅक झालं होतं सर. म्हणजे सेलिंग जेव्हा आलं ना सर बिटकॉइन, हा, त्यावेळेस मित्रांनी ट्रेड घेतलेला. ओके. पण तो बऱ्याच प्रॉफिट मध्ये असताना ना काय झालं, त्याला आहे ना पोझिशन आहे ना स्क्वेअर ऑफ करता झाले नाही सर. म्हणजे त्यांनी डायरेक्ट डेल्टाच्या सर्व्हर मध्ये मग त्यांनी हे केलं. पण त्याला जो प्रॉफिटेबल म्हणजे त्याला जो प्रॉफिट होणार होता सर, असं समजून घ्या की सर एक $10 प्रॉफिट त्याला $40 होत होता. पण तो त्याला फक्त $15-16 वर स्क्वेअर ऑफ करावा लागला पोझिशन. बरोबर आहे. हा. हे ब्रोकरचा प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात घ्या. हा ब्रोकरचा प्रॉब्लेम नाही आहे. हा ब्रोकरचा प्रॉब्लेम नाही, हा स्लिपेजचा प्रॉब्लेम आहे, स्लिपेजचा. हा, सर्व तुम्ही ते सांगतो सर. म्हणजे असंही होऊ शकतो सर. असं कसं होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही बाजारात गेला, ठीक आहे, हा सर. किंवा तुम्ही वरनं सेल मारता, आता बिटकॉइन सेल मारला वरनं, बरोबर आहे. बरोबर सर. मग तुम्ही सेल मारल्यानंतर ना खाली मार्केट जेव्हा आलं त्यावेळेला कोणतरी बाय करणारा पाहिजे ना. बरोबर. हो सर. बरोबर आहे. तुम्ही सेल 10 रुपयाला मारला आणि बाय करणारा 5 रुपयाला पाहिजे, बरोबर ना. तर या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट किती होणार आहे? 5 रुपये होणार आहे. 5 रुपये. पण 5 तुम्ही रुपये. सेल मारल्यानंतर बाय करणारा जर खाली कुठं नसेल आणि तो बाय करणारा जर 1 रुपयावर बसला असेल तर तुमची जी ऑर्डर आहे ती 1 रुपयावर एक्झिट होते. 1 रुपयावर एक्झिट होते, किंवा इथं मध्ये कुठं असेल तर तिथं. म्हणजे 1 रुपयावर एक्झिट झाल्यानंतर ना इथं बायर नाही आहे 5 वर, पण 10 ची गोष्ट 1 वर एक्झिट झाल्यामुळे 9 रुपये प्रॉफिट झाला तुमचा. बरोबर आहे. पण 1 रुपयावर कोण बाय करायला कोण अवेलेबल नाही आहे आणि 10 रुपयाला तुम्ही सेल केलाय आणि बाय करणारा अवेलेबल आहे तुमच्याकडे 7 रुपयावर.
मग ही 1 रुपयाची जी ऑर्डर आहे ती 7 रुपयावर तुमची काय होते, एक्झिट होते. Exact. बायर आणि सेलरचाच खेळ आहे ना मार्केट. हो 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 मग तुम्ही सेल करता तर पुढे बाय करणारा असायला पाहिजे का नको? एवढ्या न्यूज मध्ये कोण बाय करायला बसतील का? डेंजर न्यूज मध्ये आहे. नाही ना. चुकून कोणतरी ज्याला माहित नाही न्यूज तो बाय करणार असेल, पण त्याच्याकडे तुमच्या एवढी क्वांटिटी तर घेतली पाहिजे. Capital पाहिजे. असा सगळा गेम असतो तो, लक्षात घ्या. ऑप्शन मध्ये भरपूर वेळा होतं असं. ऑप्शन मार्केटला होतं, तुम्ही काहीतरी बाय केलेलं असतं पण सेल करणार किंवा सेलरच नसतो तिथं. मग त्यावेळेला ती पोझिशन तुमची अडकून बसते आणि शेवटी डिके होऊन 0 होते. झिरो. सर अशा पोझिशन तर मध्ये हा- स्टॉपलेस पण तसं होऊ शकतो का सर? स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा. पुढं तुम्ही बाय केल्यानंतर ना सेल तो विकत घेणारा कोणतरी पाहिजे का नको? सर ही जी पोझिशन 0 होती सर, ती ऑप्शन मध्ये होती. तर मग ऑप्शन हा मध्ये नेमका पैसा हो ऑप्शन मध्येच. मग माझं मला बऱ्याच दिवसापासून प्रश्न आहे सर, ही पोझिशन 0 जी होती, तर मग हा पैसा नेमका जातो कोणाकडे सर? ऑप्शन रायटरला जातो. ऑप्शन रायटरला ज्याने ऑप्शन राईट केलेला असतो त्याचा राईट ऑप्शन तुम्ही खरेदी केलेला असतो. हा. जो विमा कंपनी असते, विमा कंपनी तुम्हाला विमा पुरवते ना, त्याला जातो तुमचा बरोबर. पैसा. बरोबर. असा विषय असतो. म्हणजे ह्यानं सेल केलेला असतो तुम्हाला आणि तुम्ही ते बाय केलेला असतो. आणि ही रायटर आहेत, लक्षात घ्या. ही ऑप्शन रायटर आहेत आणि ही ऑप्शन बायर्स आहेत. ही बायर्स आहेत. मग इकडे बाय केलेला असतो तो ऑप्शन सेलरनं कोणीतरी खरेदी करायला लागतो. म्हणजे पीई घेणाऱ्यानं कुणीतरी तो खरेदी करायला लागणार. सी घेतला असेल तर तुम्ही. अच्छा. ह्यांचा काय रोल येत नाही. हे ह्यांना तुम्ही तुमचा कॉल जर घेतला नाही तर ह्यांना प्रॉफिट होतो. डीकेचा पण प्रॉफिट होतो यांना. कारण की ह्यांनी 1.5 लाख रुपये लावलेले असतात आणि तुम्ही लावलेला असतात 10,000 रुपये. कोणाला प्रॉफिट होणार? 1.5 लाख वाल्याला. 1.5 लाख. साधी सोपी गोष्ट आहे. ज्याला पैसे जास्त त्याला पैसे जास्त जास्त मिळणार. मिळतील. बरोबर. साधा सोपा नियम आहे. ऑप्शनचा नियमच आहे ना. ऑप्शनचा नियम आहे 33%, 66%. 66% आहे तो ऑप्शन रायटर आहे आणि 33% तो ऑप्शन बाय कोण आहे? बायर आहे. Buyer. बरोबर ना? ओके. ओके सर. ठीक आहे. आहेत का आणि कोणाचे प्रश्न? प्रश्न असतील तर सेशन संपवू आपण. ओके. ओके सर. हॅलो. चालेल. ओके, ठीक आहे. सर्वांसाठी गुड नाईट अँड हॅपी थँक्यू दिवाळी. सर. थँक्यू हॅपी सर. हॅपी दिवाळी. दिवाळी सर. Good night. Happy Diwali, sir. हॅपी दिवाळी. Happy हॅपी दिवाळी ऑल. हॅपी दिवाळी सर. थँक्यू व्हेरी मच सर. तर उद्या क्लास नाही. उद्या क्लास